माझा आवाज येतोय का सगळ्यांना? प्रज्ञाताईंचा आता कॉल आला होता की आवाज थोडा कमी वाटतोय. आवाज ठीक आहे का? कुणाचीच कॉमेंट असून काही दिसत नाही, त्यामुळे कळत नाही आवाज येतोय नाही येतोय. व्ह्यूअर्स आता येतोय. आवाज येतोय का? हा तिथे बघतोय कॉमेंट. हो येतोय. सॉरी, जरा थोडा मध्ये इंटरप्शन आलं. सध्या या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे याला सरावायला थोडा वेळ लागला सगळ्यांना. ठीक आहे, तर आपला मूळ विषय असा चालला होता की साधारणपणे मागच्या 25 ते 30 वर्षामध्ये अत्यंत वेगाने पाश्चात्य संस्कृतीचं आपल्यावरती अतिक्रमण होत आहे. आणि जी मूळ सनातन भारतीय संस्कृती जी आहे की जिला शंकराचार्यांपासूनच्या मागच्या 2000 वर्षात जी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याकडे जोपासली गेली, इतकी वारंवार आक्रमण होऊन मुघलांची, पोर्तुगीजांची, इंग्रजांचं एवढं प्रचंड आक्रमण होऊन सुद्धा भारतीय संस्कृती अगाध पद्धतीने टिकून राहिली, हे खरोखर आश्चर्यकारक आहे. लहानपणापासून आपण साधारणपणे मला जे आठवत आहे, आपण कुठल्याही पूजेला जर गेलं किंवा कुठल्याही पूजेची जेव्हा सुरुवात करतात तेव्हा कुठलेही गुरुजी जे असतात ते सुरुवात करताना श्रुती स्मृती पुराणोक्त असं म्हणून पूजेला सुरुवात करतात. ते किती सुंदर आहे की श्रुतीने ऐकलेलं, स्मृतीने साठवलेलं आणि पुराणांमधनं आतापर्यंत परंपरेने चालत आलेलं असं जे ज्ञान आहे, हे संपूर्ण शास्त्रोक्त ज्ञान आपल्याकडे छोट्या छोट्या त्याच्या पूजा या स्वरूपात बसवून हे भारतातल्या संस्कृतीमध्ये सगळीकडे विद्यमान आहे. हा थक्क करणारा प्रवास आहे की 150-200 वर्षापूर्वी, अगदी 100 वर्षापूर्वी तर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी जेव्हा अस्तित्वात नव्हती, 150 वर्षापूर्वी, त्या 150-200 वर्षापूर्वीच्या आधीच्या काळामध्ये अगदी वेद संस्कृती, वेदकालीन संस्कृती, वेदातल्या ऋचा सुद्धा सगळ्या ज्या आहेत त्या भूर्जपत्रांवरती लिखित पद्धतीत होत्या. भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये त्याचं जतन केलेलं होतं. पण त्यातला मुख्य भाग असा आहे की इतकी 1000 वर्ष, म्हणजे साधारणपणे आधीच्या सगळ्या युगांमध्ये, म्हणजे कलियुग जग अगदी सुरू व्हायचा आधीचा जरी काळ बघितला किंवा हा मागचाच फक्त 2000 वर्षाचा काळ बघितला, इतकं प्रचंड ज्ञान, इतक्या प्रचंड साधू सत्पुरुष, अवतारी, मुनी, ऋषी आणि इतकं यांचं योगदान आहे. या सगळ्या ऋषितुल्य शास्त्रज्ञ आहेत सगळे की ज्या त्यांचं एवढं आपल्या भारतीय संस्कृतीवर वरदान आहे की त्यांनी निर्माण करून ठेवलेलं सगळं आघात, ही सगळी संस्कृती त्यांची देण आहे. आपण ज्यांना आता अवतारी सत्पुरुष म्हणून ज्यांना आपण साधारणपणे सध्याच्या मागच्या 50-100 वर्षातले जर सत्पुरुष बघितले तर साधारणपणे स्वामी समर्थ महाराजांना समकालीन असलेले सत्पुरुष जे होते, म्हणजे सिद्धारूढ स्वामी होते किंवा शिवचिदंबर स्वामी होते, चिदंबर महास्वामी सुद्धा स्वामी महाराजांना समकालीन, हे त्या काळातले जरी ते 3-4 सत्पुरुष बघितले किंवा देवराव बाबा होते, तर साधारण त्याच्या आधीच्या काळातल्या सत्पुरुषांच्या बद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. कारण आपल्याकडे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी त्या प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हती. त्यामुळे जतन करून ठेवलेली संस्कृती जी आहे ती श्रुती स्मृती पुराणोक्त पद्धती पुराणातली तर आपल्यापर्यंत आली, पण सत्पुरुषांच्या सगळ्याच अवतारी सत्पुरुषांच्या बद्दलची माहिती आपल्यापर्यंत नक्की आलेली नाही. म्हणूनच मला कधी कधी असे प्रश्न पडतात की दत्त महापुराणामध्ये ज्या दत्ताबद्दल नारद मुनी सांगतात तो काळ तर 10,000 वर्ष मागे जातो. मग 7 ते 10,000 वर्षापूर्वी ज्या दत्त अवताराबद्दल नारद मुनी सांगतायत त्या दत्तगुरूंच्या अवतारांबद्दलची फारशी माहिती उपलब्ध नाही, म्हणजे वर्णनात्मक म्हणतो. आणि ज्याला आपण त्रिगुणात्मक सृष्टीचे देव दत्तगुरू जे आपण ज्यांना आपण दत्त स्वरूपात ज्यांना पुजतो, त्यातला पहिला दत्त अवतार आपण श्रीपादांचा मानतो. श्रीपाद शिवल्लभांचा काळ जरी आपण तसा मागे जाऊन बघितलं तर तो 700 वर्ष साधारणपणे येतो. आपल्याकडे सगळेच जण सांगतात नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधायच्या भानगडीत पडू नये. धाप लागून आपल्यासारखा सामान्य माणूस धाप लागून पडेल. कारण ह्यांच्या प्रकट होण्यामागे आणि पुन्हा अवतार समाप्तीच्या वेळेला गुप्त होण्यामागे खरं म्हणाल तर आपल्याला न कळणारे अर्थ असतात.
आणि दत्तगुरु ज्याला आपण 3 मुख 6 हात असं जे आपण रूप दत्तरूप म्हणून त्यांना फॉलो करतो, हे फक्त सिम्बॉलिझम आहे, अलंकारिक रूप आहे. मला कित्येक वेळा चित्र काढण्यासाठी बरेच जण आग्रह करतात की तुम्ही स्वामींच्या पाठीमागे दत्त काढा किंवा त्या दत्तगुरूंच्या पुढे स्वामी, त्या स्वामींच्या पुढे श्रीपाद वल्लभ. थोडीशी उलट सुलट केलं की दत्तगुरूंच्या नंतर पुढे श्रीपाद वल्लभ दाखवा, मग नरसिंहस्वती दाखवा, मग स्वामी समर्थ दाखवा. आणि मी त्याला आग्रहाने सांगायचा प्रयत्न करतो की हे दाखवण्यामागे काय म्हणजे काय म्हणायचंय काय, की दत्तगुरूंच्या पुढे श्रीपाद वल्लभ घेतले, त्याच्या पुढे परत नरसिंहस्वती घेतले, परत स्वामी समर्थ घेतले, हे सगळेच दत्त स्वरूप आहेत. एवढे एका चित्रामध्ये एवढे सगळे बसवायचं काही कारण नाहीये. तुम्ही नुसते श्रीपाद फॉलो करा, तुम्ही नुसते नरसिंहस्वती फॉलो करा, तुम्ही नुसते दत्तगुरू म्हणून स्वामी समर्थांना फॉलो करा किंवा नुसते दत्तगुरूंचं चित्र काढा. एकाच चित्रात या सगळ्यांना 8 तासांनी स्वामींच्या पाठीमागे परत दत्तगुरू म्हणजे दत्ताच्याच पुढे पुन्हा दत्त किंवा दत्ताच्या पाठीमागे पुन्हा दत्त असं काढण्यासारखं. आणि मुळात दत्तगुरू म्हणून जेव्हा तुम्ही त्या 3 मुख 6 हात असलेल्या व्यक्तीकडे किंवा त्या ज्या अॅनाटॉमिकल स्ट्रक्चरकडे जेव्हा आपण बघतो, तर अशी प्रत्यक्ष विभूती किंवा प्रत्यक्ष अशी देवता जर आपल्या समोर प्रकट झाली ना, तर कदाचित भीतीने धडकीवर आहे. अॅनाटॉमीच्या दृष्टीने सुद्धा ते फक्त एक सौंदर्यात्मक वर्णन आहे, अलंकारिक, असं मला वाटतं. काळाचा जर महिमा बघितला तर मागच्या 100 वर्षातल्या ज्ञात सत्पुरुषांच्या मध्ये अक्कलकोट महाराजांचं जे आढळ स्थान आहे ते गुरुनाम गुरु स्वरूपात आहे. हे जवळपास भारतातल्या अनेक अतिरथी महारथी जे तत्वज्ञ ऋषीतुल्य जेवढे टीकाकार होऊन गेले, त्या सगळ्या ज्ञानवंत सगळ्या सत्पुरुषांनी एकमुखाने सांगितलं की अक्कलकोट महाराज ते गुरुनाम गुरु आहे. आज महाराजांचा तिथीनी चैत्र मध्य त्रयोदशी हा समाधी दिन. संपूर्ण पृथ्वीवर जेवढे अवतारी सत्पुरुष देवता सुद्धा झाल्या, जेवढ्या अवतारी देवता झाल्या, मुख्यतः जेवढे अवतार आहेत ते सगळे विष्णूचेच आहेत. मुख्य दशावतार जे ज्याच्या संपूर्ण भारतावरती, भारताच्या संस्कृतीवरती, सनातन संस्कृतीवरती ज्या अवतारांचा पूर्ण पगडा दिसतो तो जास्ती करून विष्णूच्या दशावतारांचा आहे. मुख्य तुम्हाला याच्यात मला काय आज मला सांगायची इच्छा आहे की मी कधी आतापर्यंत या दत्त संप्रदायातल्या चित्र करताना किंवा अवतारी सत्पुरुषांची चित्र करताना असं कधी मनात माझ्या हा श्रेष्ठ हा कनिष्ठ असा भाव कधी आला नाही. म्हणूनच कदाचित माझ्या चित्रांमध्ये जिवंतपणा साधण्यासाठीची एकाग्रता किंवा श्रेष्ठ कनिष्ठता हा भाव संपल्यामुळं, फक्त गुरुतत्वाशी संलग्न झाल्यामुळे तो भाव नैसर्गिकरित्या माझ्या चित्रांमध्ये यायला लागला किंवा डोळ्यांमध्ये तो भाव यायला लागला. पण हे सगळं असून सुद्धा स्वामी महाराजांच्या चरित्रातल्या 3 कथा की ज्याचा संपूर्ण अवतारी सत्पुरुषांच्या एकूण अध्यक्ष असलेल्या ज्या ज्ञात लीला आहेत त्या जवळपास सगळीकडे सारख्या. म्हणजे कित्येक लीला तर तुम्हाला अक्षरशः असं वाटेल की तिथे साईबाबांना झाकावं 30 लीला गजानन महाराजांची, 30 लीला झाकावी 30 शंकर महाराजांची, 30 लीला झाकावी चिले महाराजांची, पाठीमागे जावं 30 लीला स्वामी महाराजांची. या सगळ्या लीला तर सगळीकडे साधर्म्य दाखवणाऱ्या आहेत. म्हणजे कुठेतरी एखाद्या पिसाळलेल्या प्राण्याला शांत केलंय, कुठेतरी एखादी चालती गाडी थांबवली आहे, कुठेतरी एखाद्या गरीबाला एखाद्या जिवंत साप किंवा कुठल्या तरी याच्यात एका गोष्टीमधून त्याच्यातनं सोनं तयार करून दिलंय, त्याची सोन्याची लगड तयार झाली. अशा पद्धतीच्या लीलात आहे. किंवा भाकड गाईला दूध द्यायला लावलंय, एखाद्या कुठल्या तरी स्त्रीला किंवा पुरुषाला त्याच्या आराध्य देवतेचं दर्शन तात्काळ स्वरूपात दिलेलं आहे. पण या अवतारी सत्पुरुषांच्या सगळ्या लीलांमध्ये महाराजांच्या अक्कलकोट महाराजांच्या 3 लीला, साधारण पुराणांचा जर अभ्यास आपण थोडासा जर केला तर पुराणांमध्ये सुद्धा ज्या 3 लीलांच्या बद्दल साधर्म्य सापडत नाही त्यातली अत्यंत महत्वाची आज महाराजांनी जी शरीराने देह सोडल्याची जी तिथी आहे. मगाशी तुम्हाला जो अभंग मी सांगितला, स्वामी माझा पूर्ण काम तया कैसे निज जाम, ठाव ठाया भरुनी गेला मूळ स्वरूपी राहिला, वटवृक्षा तळी जाणा स्वामी बैसला कारणा, जडमूड उद्धारा या खरे दावेले पाया, शके 1800 जाणा.
या संपूर्ण अभंगामध्ये महाराजांचं वर्णन जे आहे ते पूर्णधाम स्वरूप महाराज हे शरीर सोडूच शकत नाही अशा स्वरूपाचं आहे. महाराजांच्या चरित्रातला सर्वात मोठा लीला महाराजांनी जी केली की जी पुराणांमध्ये साधारण दाखवत नाही, अवतारी सत्पुरुषांच्या कुठल्याही चरित्रात त्याचा उल्लेख येत नाही, ती म्हणजे देह सोडायच्या आधी अक्कलकोट महाराजांनी अक्कलकोटमधल्या एका शिवमंदिरामधल्या शिवलिंगाला चिता रचायला सांगितली. आणि मग अक्कलकोट गावामध्ये लिंगायतांचं वर्चस्व असल्यामुळे त्या लोकांना एकदम धक्का बसला की महाराज हे असं अचानक काय फरमान देत आहेत. आणि कित्येक लोकांना त्या म्हणजे लिंगायत लोकांना तर त्या पहिल्यांदी असं की जे मनुष्य रूपात महाराजांना समजत होते ते महाराजांच्या अंगावरती धावून जायचा प्रयत्न करायला लागले त्यांना थांबवण्यासाठी. पण जी महाराजांच्या अत्यंत जवळची लोक होती त्यांच्या लक्षात आलं की हे महाराज जे काही सुचवतात किंवा सांगतायत ते काहीतरी निश्चित वेगळं आहे. तर स्वामी महाराजांनी शिवलिंगावरती चिता रचायला सांगितली. त्याच्यावरती नारळ, लाकूड अशा सगळं चंदनाचं लाकूड, नारळ, तुपाचा त्याच्यावरती हे रचून महाराजांनी तेव्हा चितेचं दहन करायला सांगितलं. तेव्हा फक्त काही जवळच्या स्वामी भक्तांनी महाराजांच्या जवळच्या फक्त महाराजांना विचारलं की महाराज तुम्ही काय करताय. तेव्हा महाराज म्हणाले की आम्ही देहलिंगाचा याग करतो. त्यांना हे सांगायचं होतं की मी माझ्या मूळ चैतन्य रूपामध्ये माझ्या मूळ शिवस्वरूपात मी विलीन होतोय. पण हे कळण्या इतकी मानवी बुद्धी सर्वांकडे त्यावेळेला नव्हती. आणि मग जेव्हा ते 3 दिवस शिवलिंग धगधगत होतं चिता रचलेलं, तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं की त्या शिवलिंगाच्या ठिकऱ्या उडतील. पण तसं काही झालं नाही. 3 दिवसानंतर जेव्हा ती चिता शांत झाली, अग्नी शांत झाल्यानंतर त्यातलं आतलं शिवलिंग अत्यंत तेजस्वी झालं. फक्त त्यावेळेला तिथल्या महाराजांच्या जवळच्या लोकांना लगेचच कळलं की महाराज याच्यातनं काहीतरी वाईट सूचक गोष्ट याच्यातनं आपल्याला दाखवत आहे. आणि त्यानंतरच लगेच महाराजांची प्रकृती थोडी बिघडली, महाराजांना ज्वर चढला. आणि मग सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या भक्तांचा मनामध्ये कालवा सुरू झाली. आणि त्याच्यानंतर महाराजांनी आपल्या देहाचं विसर्जन केलं. मग त्याच्यानंतर सुद्धा दुःखातिरेकामुळे अनेक भक्तांनी अगदी स्वतःची डोके आपटून घेणे, केस ओढणे, डोके आपटून घेणे, काहींनी पाण्यामध्ये उड्या टाकायला सुरुवात केली. पण हे सगळं जेव्हा घडायला लागलं तर ते दुःखाचा डोंगर भक्त पचवू शकत नव्हते. अगदी अशा स्वरूपाचं साईबाबांच्या समाधीच्या वेळेला आहे, अशा स्वरूपाचं गजानन महाराजांच्या समाधीच्या वेळेला आहे. दादर अवतारी सत्पुरुषांचा देह जेव्हा सुटतो किंवा ते जेव्हा देहाचं विसर्जन करतात तेव्हा बऱ्याच वेळेला दुःखावेग हा भक्तांना होणं स्वाभाविक असतं. महाराजांच्या काळामध्ये ही जेव्हा घटना घडली असेल तेव्हा आपण कल्पना करू शकतो की लोकांची काय स्थिती झाली असेल की हे साक्षात परब्रह्म जे आपल्यासमोर चालतं बोलतं 22 वर्ष आपलं तारणहार म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे मागे आपल्यासमोर आहे, ते आता ह्यानंतर शरीर रूपाने दिसणार नाही. हे दुःख खूप कठीण असतं पचवायला. आणि महाराजांनी देह सोडल्यानंतर ती जी काही भक्तांची अवस्था झाली, कदाचित त्यामुळेच महाराज पुन्हा 1.5-2 तासानंतर पुन्हा देहामध्ये आले. आणि त्यानंतर भगवद्गीतेमधला महाराजांनी श्लोक त्याला उच्चारण केलाय, अनन्य चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. महाराजांनी पूर्ण वचन दिलंय आणि वचन देताना आधार दिलाय भगवद्गीतेतल्या श्लोकाचा. आणि स्वामी चरित्रामध्ये महाराज स्वतः सांगतात की मीच राम होतो, मीच कृष्ण होतो. इथं महाराष्ट्रातल्या भारतातल्या सगळ्या सत्पुरुषांमध्ये आणि स्वामी महाराजांच्या चरित्रात मुख्य फरक जो दिसतो तो इथे दिसतो. साधारणपणे सगळ्या अवतारी सत्पुरुषांच्या चरित्रामध्ये रामकृष्ण हे जे मुख्य अवतार जे आहेत विष्णूचे, या दोन्ही पूर्णावतारांबद्दल हे सगळे अवतारी सत्पुरुष एक तर त्यांना पूजायला सांगतात किंवा त्यांचा उल्लेख करताना
अगदी तुम्ही जर बघितलं असेल तर साईबाबांनी सुद्धा रामाची मूर्ती स्थापन करून घेतली आहे, तसंच गजानन महाराजांनी स्थापन करून घेतली आहे. किंवा बाबांच्या चरित्रामध्ये बाबा अल्ला मालिक आहे असं म्हणायचे, पण स्वामी चरित्रात बघा मीच राम होतो मीच कृष्ण होतो असं महाराज अगदी स्पष्टपणे सांगतात. म्हणजे ते राम आणि कृष्णाचे अवतार नाही, मीच राम कृष्ण होतो. तर जेव्हा महाराज अधिकारवाणीने जेव्हा असं सांगतात तेव्हा भारतातल्या सगळ्या अवतारी सत्पुरुषांच्या आणि स्वामींमधला फरक इथे पहिल्यांदा दिसतो. तर तेच मूळ परब्रह्म जे आहे ते मूळ विष्णू तत्व आहे. दत्त तत्वातलं जे मूळ विष्णू तत्व आहे, जे अवतार पुन्हा 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 धारण करतं, ते मूळ परब्रह्म स्वामी महाराजांच्या रूपाने पूर्ण स्वरूपात प्रकट झालंय. म्हणूनच तुम्ही बघितलं असेल तर अक्कलकोटचे राजे जेव्हा महाराजांच्या दर्शनाला हत्तीवरनं बसून जातात आणि महाराजांच्या जवळ जाता क्षणी महाराज त्यांच्या कानशिलामध्ये अतिशय जोरदार प्रहार करतात आणि कानशिलात मारल्यानंतर राजाचा मुकुट खाली पडतो. आपल्याला माहित असेल की राजाला पूर्ण अधिकार असतो की जर राजावरती जर कोणी हात उगारला तर त्याच्या बाजूचे जे अंगरक्षक असतात त्यांना पूर्ण अधिकार असतात. असं असताना सुद्धा बघा अक्कलकोटचे राजे थरथर कापत महाराजांच्या पुढे हात जोडून उभे राहतात आणि महाराजांना म्हणतात की क्षमा करा महाराज, माझ्याकडनं काय अपराध झाला. तेव्हा महाराज म्हणतात हमारे इधर हाथी के ऊपर बैठ के आने का नहीं, तुम्हारे जैसे बुद्धिबल के राजे हम रोज 50-50 बनाते हैं. हा फरक आहे राजा आणि महाराजांमधला. तो राजा आहे आणि हे महाराज आहेत. हे महाराज असे पृथ्वीवरती अनेक राजे बनवतात, ते हे महाराज आहेत. ही लीला इतकी विलक्षण आहे, ह्याच्यातनं आपण सुद्धा बोध घ्यायलाच पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा आपला अहंकार बरोबर घेऊन जातो, तो अहंकार तुम्ही सोडून आलात तरच तुम्ही त्यांच्या जवळ जाण्याच्या पात्रतेचे आहात असा त्याचा अर्थ होतो. याच्यात मला आता एकदम आठवण झाली. माझा एक जवळचा मित्र आहे, ज्ञानेश्वरीवर फार सुंदर अभ्यास आहे त्याचा. तर त्याला बोलताना कोट्या करायची खूप सवय. तो त्या माझ्या घराच्याच गल्लीमध्ये पुढच्या गल्लीत तो राहायचा आणि एकदा समोरनं तो नेहमी 4 व्हीलरने यायचा. तर एक दिवशी मला येताना तिकडनं चालत येताना दिसला त्याच्या ऑफिसच्या वेळेला. तर मी त्याला विचारलं अरे आज पायी? तर तो मला म्हटलं अहंकार तिकडे लावलाय. तर मला क्षणभर मला कळलं नाही, पण त्याची बोलायची पद्धत हीच असल्यामुळे मला क्षणार्धात कळलं की त्याला काय म्हणायचंय. त्याला असं म्हणायचं होतं की त्याने त्याची गाडी दुसरीकडे लावली आणि माझ्याबरोबर एक मित्र होता, तो चकित झाला, त्याला कळलं नाही की हा काय म्हणतोय. तर अहंकार म्हणजे आपला जो ज्याच्यावरती आपण ज्या पद्धतीचे जेवढ्या प्रकारचे रुबाब करतो, हे मी माझं माझ्याकडचं, आणि आपण माझ्या प्रत्येक आपल्या असलेल्या मग तो ज्ञानाचा अहंकार असेल, संपत्तीचा असेल, प्रत्येक गोष्टीच्या अहंकाराचं आपण भांडवल करतो. तर हे सत्पुरुष आपल्याला सांगतात की माझ्याजवळ येताना ते तुझे जे अहंकार आहे तो सगळा तुझ्या घरी ठेवून ये. म्हणून महाराज हत्तीवर नाही आलेल्या त्या राजाला कानफाटात लावून म्हणतात की हमारे इधर हाथी के ऊपर बैठ के आने का नहीं. स्वामी चरित्रामध्ये अनेक विलक्षण कथा, अनेक विलक्षण दृष्टांत आहेत. महाराजांची बखर ज्यांनी कुणी वाचली असेल किंवा वाचत असाल किंवा वाचली नसेल तर जरूर वाचा. त्याच्यामध्ये महाराजांचे म्हणजे खरे स्वामी महाराज जर समजायचे असतील ना तर स्वामींच्या जेवढ्या पोथी आहेत, भागवतांनी लिहिलेली आहे, वैद्यभावांनी लिहिलेली आहे, थोरातांची आहे, गोपालराव विद्वांसांची आहे, पण या सगळ्या पोथींमध्ये किंवा दत्तदूत महाराजांच्या अगदी अलीकडची ती एक आहे, पण या सगळ्या पोथींमध्ये बखरीचं महात्म्य जे ना ते अनन्यसाधारण आहे. कारण बखर वाचताना जरी ती गद्यरूप असली तरी ती बखर वाचताना तुम्हाला महाराजांचं प्रत्यक्ष स्वरूप काय असेल, किती जहाल असेल, अग्नी स्वरूप महाराज आहेत, तर ते नुसतं वाचताना सुद्धा पोटात गोळा येतो. त्या प्रमाणामध्ये साधारण बाकीचे भारतात किंवा महाराष्ट्रात आपली या 50-100 वर्षातले बाकीचे जे अवतार आहेत ना ते स्वामी महाराजांच्या कम्पॅरेटिव्हली खूप सौम्य आहेत. मला माझ्यामध्ये का मला नेहमी जण विचारतात की तुम्ही स्वामींना हसले का नाही काढत, किंवा मला परवाच माझ्या कुठल्या एका चित्राच्या खाली कॉमेंटमध्ये का लिहिलं की तुम्ही महाराजांना
हसरे काढलं तर जरा छान वाटेल, हसरं का नाही काढत? तेव्हा माझ्या मनात असं पटकन जे आलं की महाराजांचे जे आता आपल्या पुढे अवेलेबल असलेले जे काही 8-10 फोटो आहेत, कोडॅक कंपनीच्या कृपेने प्राप्त झालेले. आता त्या कोडॅक कंपनीची कृपा नाही, महाराजांची कोडॅक कंपनीवर कृपा होती म्हणून ती कोडॅक कंपनी त्यावेळेला अस्तित्वाला आली. आणि तिच्या महाराजांचीच इच्छा होती की त्यामुळे तो त्यांचे जे ओरिजिनल फोटो आहेत, जी ओरिजिनल छायाचित्र ती आज आपल्यापर्यंत आली. तर त्या ओरिजिनल छायाचित्रांमध्ये महाराजांचे चेहरे बघितले तर अत्यंत धीर गंभीर स्वरूपात न्यूट्रल चेहरे, ना त्याच्यावरती प्रचंड राग आहे, ना प्रचंड द्वेष आहे, ना प्रचंड करुणा आहे, ना प्रचंड प्रेम आहे. तुम्ही चेहरे बघितले तर ते न्यूट्रल चेहरे. आणि काही ठिकाणी 2-3 फोटोमध्ये अत्यंत उग्र आहेत. मुळामध्ये ज्या स्वरूपात महाराजांनी जो चेहरा दिलाय ते आयदर न्यूट्रल आहेत किंवा आयदर उग्र आहेत. उग्र चेहरे आहेत, त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये विलक्षण तेज आहे की त्या फोटोमधनं सुद्धा ते जाणवतं. स्वामी चरित्रामध्ये प्रत्यक्ष असे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत की महाराजांच्याकडे एकटक बघण्याची कुणाची हिंमतच व्हायची नाही. आपण तर फक्त चित्रामध्ये महाराजांना सौम्य स्वरूपात करून त्यांना आपल्याला सहन होईल एवढ्या तेजात बघतो. मग महाराजांनी हा उग्र चेहरा किंवा हा न्यूट्रल चेहरा का दिला असेल? महाराज हसरा चेहरा देऊ शकत नव्हते का? आणि जर त्यांनी हसरे चेहरे दिले असते तर कदाचित माझ्यासारख्या अनेक चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकारांना प्रेरणा मिळाली असते हसरे चित्र काढायचे. पण मला असं वाटतं जे महाराजांनी मूळ स्वरूपामध्ये आपल्याला दिलंय त्याच्यात शक्यतो बदल करू नये. कारण उग्र चेहरा देण्यामागे आत्ताच्या कलियुगातला प्रभाव कमी करण्याची कपॅसिटी, क्षमता त्याच्यामध्ये आहे. तो कलियुगाचा प्रभाव हा फक्त महाराजांच्या उग्र रूपामुळेच कमी होऊ शकतो. महाराजांच्या उग्र नजरेमुळे कलीचा प्रभाव कमी होतो. आजूबाजूच्या वाईट शक्तींवरती त्याचा आपोआप त्याच्यावर प्रहार व्हायला सुरुवात होते. माझ्या अनेक वर्षाच्या चित्रसाधनेतनं मला जे कळलं ते महाराजांचे डोळे किंवा सत्पुरुषांचे डोळे म्हणजे आपण ज्याला आपण आत्मा म्हणतो. आपण मनुष्य सुद्धा जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यात प्राण असतात. कुठले गेलेल्या व्यक्तीच्या शरीरात त्याचे डोळे तुम्ही बघू शकत नाही, कारण त्याच्यातलं चैतन्य जेव्हा निघून जातं कित्येक वेळेला ते डोळे त्यामुळे एकदम निस्तेज होतात. म्हणून बऱ्याच वेळेला माणूस जायच्या वेळेला सुद्धा त्याचे डोळे निस्तेज होतात. तर ह्या सगळ्याचा एक मुख्य सांगण्याचा हे आहे माझं कारण असं आहे की ज्या मूळ चैतन्याच्या डोळ्यामध्ये जर उग्रपणा आहे, ते उग्र तेज आहे, तो आत्ताच्या कलियुगाचा प्रभाव कमी करण्यासाठी आहे. असं नक्की आपण समजू नये की हे खूप उग्र आहेत. तुम्ही कधी विचार करून बघा, महाराज कधीच कुणाचं कधी वाईट करत नाही. का तर कुठलेच सत्पुरुष हे कधी कुणाचं वाईट करत नाही. वाईट जे आपलं होतं ते आपल्या स्वतःच्या कर्मामुळे होतं. कधी कधी मग माझे काही मित्र, अगदी काही जवळची लोक किंवा जे आपल्या स्वामी परिवारातले, साई परिवारातले, महाराज या दत्त संपर्कात जिथे जिथे मला चित्र करण्याच्या निमित्ताने अनेक भक्तांबरोबर बोलायला मिळतं, तेव्हा कित्येक जण जेव्हा अचानक त्यांच्यावरती संकट येतात तर तेव्हा ते त्यांचं काय जप किंवा पोथी जे काय करत असतात त्याच्यातनं एका इतक्या विमनस्क स्थितीला पोचतात आणि मग एकदम त्या आपल्या आवडत्या गुरुतत्वावरती राग करायला सुरुवात करतात. पहिली गोष्ट, त्यांनी आपल्याला निमंत्रण केलं नाही की तुम्ही या आणि माझ्या सेवेला लागा. आपण आपल्या स्वार्थापोटी, आपल्या हव्यासापोटी, आपल्या संस्कारातल्या येणाऱ्या अडचणींपोटी आपण त्या देवतेच्या किंवा त्या सत्पुरुषाच्या जवळ गेलोय, त्याच्या पायाशी गेलोय, त्याचा आधार घ्यायला गेलोय. आणि जेव्हा एखादी घटना तुमच्या मनाविरुद्ध घडते किंवा तुमच्या वेळेत घडत नाही, मग ती आर्थिक असेल, शारीरिक दुखणं असेल, मानसिक त्रास असेल, तर त्याचा आपण खापर त्यांच्यावर फोडून चालणार नाही. कारण कुठली देवता, कुठलाही सत्पुरुष हा तुम्ही माझ्याकडे मला या आणि माझे पाय धरा असं सांगत नाही. आज आपण त्यांना शरण गेलो ते केवळ आत्ताच्या परिस्थितीत. आता जर बघा, साधं आत्ताची चाललेली परिस्थिती बघा, ह्या आत्ताच्या करोनात सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल की मनुष्य, त्याची बुद्धी किती प्रचंड मोठा अहंकार करू देत, किती ज्ञान विज्ञान किती प्रचंड जायचं तेवढं पुढे जाऊ देत. आज ना कुठला ज्योतिषी, कुठला तुम्ही मला सांगा एक तरी व्यक्ती अख्ख्या पृथ्वीवर आहे का आत्ता की आत्ता चाललेली घटना मागच्या 1.5 वर्षात तो सांगतोय तशी घडतीये किंवा तशी घडणार आहे? अजूनही कुणी प्रेडिक्ट करू शकत नाही की हा काळ अजून किती पुढे जाईल, किती ताणला जाईल. आपल्या कुणाचंही त्याच्यावर नियंत्रण नाही.
तरीही तुम्हाला खात्रीने सांगतो, तरी आपल्याला सांभाळतात ते फक्त हे गुरुतत्वच फक्त आपल्याला सांभाळतात. आणि गुरुतत्व सांभाळतं याचा एक फार सुंदर दाखला तुम्हाला कदाचित आठवत असेल. माझ्या मते साधारण मला 2012-13 आसपास 13-14 साधारण आठवत असेल तुम्हाला की पृथ्वीला एक ग्रह येऊन धडकणार होता. एक उपग्रह पृथ्वीला येऊन धडकणार होता आणि नासापासून सगळे जे जगातले मोठे मोठे सायंटिस्ट होते, तर नासाचे सायंटिस्ट त्याच्यावरती प्रचंड रिसर्च करत होते. आणि तो अत्यंत वेगाने, प्रकाश वेगाने तो पुढच्या 3-4 महिन्यात जेव्हा येऊन धडकणार, अशा जेव्हा त्याचे काही फोटो यायला लागले आणि त्यांच्याकडे तशा पद्धतीच्या काही इन्फॉर्मेशन यायला लागल्या, तर नासामध्ये किंवा सगळ्या जगातल्या सायंटिस्ट लोकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं होतं. आणि इथपर्यंत त्याच्यावरती अशी अफवा होती, अफवा म्हणा किंवा त्याच्यावर त्यांचं संशोधनात्मक स्टेटमेंट होती की तो उपग्रह जर पृथ्वीला धडकला तर पृथ्वीला एक मोठी भेग पडेल. असं जेव्हा सांगितलं जात होतं तेव्हा पृथ्वीवरती भयावह स्थिती निर्माण झाली होती की याला कसं फेस करायचं. आणि मग त्या नासाच्या सायंटिस्टनी दिशा दाखवल्याप्रमाणे अगदी अमेरिकेने इथपर्यंत त्याच्यावरती हे केलं होतं की ज्या दिशेने उपग्रह येतोय त्याला हवेमध्येच लाखो मैलावरती त्याला तिकडे क्षेपणास्त्र लावून नष्ट करायचं. आणि त्याला त्याच्यावरती क्षेपणास्त्र सुद्धा का टाकायची की त्याचा येणारा जो भला मोठ्या वेगाने येणारा त्याचा त्या उपग्रहाचा जो आकारमान आहे ते जेव्हा पृथ्वीला धडकेल ते येण्याच्या आधी, धडकण्याच्या आधी जर त्याला हवेमध्ये जर डिस्ट्रॉय केलं तर पृथ्वी त्याच्यापासून वाचेल. मानवी बुद्धीप्रमाणे प्रयत्न खूप चांगला होता, पण इथे गुरुतत्व सांभाळतं म्हणजे काय. तर नवग्रहांमध्ये सुद्धा बघितलं असेल तर नवग्रहांमध्ये या प्रत्येक ग्रहाला त्याच्या स्वतःचे अधिकार दिले. गुरुला बृहस्पती म्हणलेलं आहे आणि तो गुरुग्रह अति प्रचंड, अति विशाल आहे. तर त्याला आठवत असेल तर जेव्हा तो पृथ्वीकडे उपग्रह वेगाने येत होता तेव्हा अचानक त्यांनी कक्षा बदलली आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षणामुळे गुरुच्याकडे तो खेचला गेला. आणि गुरुच्याकडे खेचला जाऊन तो गुरुवरती धडकला आणि गुरुग्रहाला एक मामूली धडक बसल्यामुळे त्याला थोडीफार तिथे काही प्रमाणामध्ये इंजुरी झाली असेल, न कळणारी. हा जर पृथ्वीला धडकला असता तर भयावह परिस्थिती आली असती. पण ते गुरुतत्व, पृथ्वीला सांभाळणारं तत्व, त्यांनी ते येणारी जे काही संकट होतं ते आपल्या स्वतःकडे खेचून घेतलं. अगदी हेच पिंडी ते ब्रह्मांडी तत्वानी, अगदी हेच आपल्या पृथ्वीवरती या मानव जातीसाठी हे गुरुतत्व आपल्यासाठी हेच करत असतं. बकरीमध्ये ती स्वामींच्या याच्यात कथा आहे की एका गवळ्याला त्याचे प्राण अगदी म्हणजे आता त्याला कळतं की त्याला नेण्यासाठी यम रेड्यावरती बसून समोर आलेला आहे आणि तो महाराजांच्या पायाला कवटाळतो की महाराज मला मृत्यू नकोय, आता मला सोडवा, यम समोर दिसतोय. तर पाय कवटाळलेल्या त्या भक्ताकडे महाराज प्रेमाने बघतात आणि चल हात करून फक्त हाताचं बोट गोठ्यामधल्या बैलाकडे दाखवतात. तर थोडक्यात त्या यमाला त्या बैलाकडे बोट दाखवल्यामुळे तो बैल क्षणार्धात तिथे जागेवरती कोसळतो आणि त्या बैलाचे प्राण जातात. आणि याला भक्ताला माहित असतं की माझे प्राण घेण्यासाठी यम स्वतः रेड्यावरती बसून आलेला आहे आणि तिकडे रेडा कोसळलाय. अगदी ह्याच पद्धतीने गुरुतत्व आपल्याला सांभाळत असतं क्षणोक्षणी. छोटी मोठी संकट तर येणार. असा पृथ्वीवर कुठला सत्पुरुष आहे, कुठला अवतार आहे, कुठल्या आत्ताचा तुम्ही संतांची चरित्र कुठलीही वाचा, असं कुठल्या संतांचं चरित्र आहे की त्याला फक्त जन्मापासून फक्त सुखच त्याच्या वाट्याला आलंय, असं कुठेच सापडणार नाही. आणि आपण असं काय म्हणजे आपल्याला जेव्हा आपण तर अवतारी नाही, आपण सत्पुरुष नाही, आपल्याकडे खूप संस्कार नाहीत किंवा आपण खूप सात्विक आहोत असंही म्हणायला आपल्याकडे काही नाही. सत्व रज तमाचे इनबॅलन्स आपल्या शरीरामध्ये सातत्याने चालू असतात आणि तमोगुण रजोगुण तर पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये वर खाली नाचत असतो. मग आपल्याला अधिकार पण नाही. मूळ त्रिगुणात्मक सृष्टी जी आहे त्या त्रिगुणात्मक सृष्टीची देवता म्हणून आपण दत्तरूपाकडे किंवा दत्त सेवेमध्ये आपण असतो किंवा दत्त संप्रदाय हा जो आहे
दत्तगुरु हे मुळात त्रिगुणात्मक सृष्टीची देवता, ज्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिघही एकत्रित स्वरूपात वास करतात. उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या पूर्णपणे हातात आहेत, अशा देवता एकत्र स्वरूपात असल्यामुळे आपण दत्तगुरूंना, आपण सगळेच दत्तगुरूंची उपासना करतो. पण मुळात त्रिगुणात्मक सृष्टी म्हणजे काय, तर माझ्या स्वतःच्या इतक्या वर्षाचा पुराण अभ्यास, थोडाफार माझ्या जे काही सत्संगात मला जे थोडंसं कळलं, तर त्रिगुणात्मक सृष्टी म्हणजे अगदी सत्व रजतम हे गुण आहेत, कफ वात पित्त ही प्रकृती आहे, सकाळ दुपार संध्याकाळ या दिवसाच्या अवस्था आहेत, सूर्योदय माध्यान्ह सूर्यास्त या सूर्याच्या 3 स्थिती आहेत, भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ हे काळाच्या 3 अवस्था आहेत. अगदी तुम्ही माणसाची अवस्था बघितली तर बालपण, तरुणपण, म्हातारपण या अवस्था सुद्धा जर बघितल्या तर या सुद्धा त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट 3-3 गुणांनी वास करते. आणि या 3-3 गुणांवरती आधिपत्य आहे ब्रह्मा विष्णू महेशांचं, म्हणजेच दत्तगुरूंचं, म्हणजेच आपण म्हणूयात की या दत्तावतारी सर्व सत्पुरुषांचं. गुरुतत्वानी हे सगळे एकच आहे. फक्त जेव्हा गुरुडाम गुरु म्हणून जेव्हा महाराजांकडे बघतो तेव्हा अक्कलकोट महाराज हे या सर्वांमध्ये खूप वेगळ्या पद्धतीने सर्वांची वरची उच्च स्थिती आहे. महाराजांचं चरित्र विलक्षण आहे, त्याच्याबद्दल मी सांगण्यासारखं किंवा मी बोलावं असं मला वाटत नाही. पण सगळ्यात मला जे वाटतं की सत्पुरुषांच्या चरित्रातनं आपण काय शिकावं, तर अवतार हा केवळ आपल्यासाठी प्रकटलेला असतो, मानव जातीला सांभाळण्यासाठी, त्याच्या दुःखाला सांभाळण्यासाठी, त्याचं दुःख कमी करण्यासाठी. नाहीतर ह्या प्रकटलेल्या सत्पुरुषांना, अगदी आपण हे जे मुख्य 3 सत्पुरुष जरी बघितले आत्ताचे, स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज आणि साईबाबा, एवढे 3 जरी बघितले तर तिघांनी जागा ज्या त्यांच्या ज्या अवतारासाठी ज्या निवडल्यात त्या रखरखत्या उन्हाळी जागा आहेत, त्यांना घेता आली असती चांगली, महाबळेश्वरमध्ये अवतार घेता आला असता. पण तुम्ही बघा स्वामी समर्थ महाराज कडाक्याचं अतिशय अक्कलकोट, आता तुम्ही तिथे आपण चांगल्या एसी गाडीतनं बसून जातो वगैरे, किंवा तिथे देवस्थानांमधल्या भक्तनिवास सुद्धा एसी असतात म्हणून आपल्याला तेवढं जाणवत नाही. पण तुम्ही जर तिथल्या ग्रामीण भागामध्ये जर कधी असं पायी चालून बघितलं तर तिथे उन्हाळ्यामध्ये कळतं की लोक कशी राहत असतील, इतक्या रणरणट्या. आणि महाराज जेव्हा तिथे अक्कलकोटात अवतार घेऊन होते तेव्हा तर तिथे रस्ते सुद्धा नसतील, हे नव्हतेच राहतात. तर जिथे रस्ते नाहीयेत, पाण्याच्या व्यवस्था नाही. आज आपल्याला या 50-100 वर्षामध्ये आज आपल्या घरामध्ये नळ आहे पाण्याचा, पाण्याची टाकी घरात असते, पाण्याचा नळ घरात असतो, आपल्याला काही त्याचं कौतुक नाहीये. तुम्ही तो काळ बघा की जेव्हा स्वामी समर्थ महाराज अवतारात असतील तेव्हा पाण्याचं दुर्भिक्ष होतं. पाणी एक ठिकाणी कुठेही आपल्याला असं पाण्याचे पाईपाने आपल्या घरात पाणी येणं ही तिथे पद्धतच त्या काळात नव्हती. म्हणजे पाण्याची सोय नाही, रस्त्यावरती डांबरी सडक किंवा कुठल्या प्रकारचे जे बांधलेले रस्ते नाहीत, अत्यंत कडाक्याचं ऊन, कुठल्या प्रकारच्या उन्हापासून रक्षण करण्याच्या कुठल्या प्रकारच्या काही मुबलक सोयी नाहीत. इलेक्ट्रिसिटी नाही म्हणल्यानंतर अर्थातच फॅन नाही, फॅन पुढचं सगळं काहीच नाही. अशा याच्यात जेव्हा ती लोक राहत होती, मग अशा काळामध्ये महाराजांना काही शक्य नव्हतं दुसऱ्या चांगल्या ठिकाणी अवतार घ्यायला. महाराज येऊ शकत होते तुमच्या आमच्यासाठी पुण्यामध्ये, पुण्याच्या जवळ छान, पुण्यात क्लायमेट चांगला असेल त्यावेळेला. पुण्यात त्या काळी मला आठवतं की पुण्यामध्ये लोक गारव्यासाठी यायचे. आता तशी स्थिती नाही राहिलेली, पण मला आठवते 25 वर्षापूर्वी पुण्यामध्ये लोक गारव्यासाठी, मुंबईतली लोक सुद्धा पुण्यात यायचे. आता तसं काही फार राहिलेलं नाही पुण्यात. मग अवतारी सत्पुरुषांना त्यांचा अवतार घेण्यासाठीची जागा ते चांगली निवडू शकतात ना. पण तरी सुद्धा त्यांनी अत्यंत बकाल परिस्थिती, अत्यंत विरोधी जीवनमानाचं अत्यंत प्रमाण, जे ते अत्यंत विरोधी टोकाचं, की माणसाने सहज जगणं सुद्धा मुश्किल व्हावं, अशा ठिकाणी या अवतारी सत्पुरुषांनी जागा निवडली. आणि तिथे सुद्धा ही अवतारी विभूती दिगंबर अवस्थेत आहे, शरीरावरती वस्त्र नाही, अशा स्थितीत आहे. मग तिथे कुठले तरी बुद्धिवादी, अहंकाराने असे भरलेले कधी कधी अशी काही माणसं तिथे येतात. स्वामी चरित्रात पण एक उल्लेख आहे. तर महाराज एका गाद्यावरती पहुडलेले असतात अक्कलकोट राजेसाहेबांच्या दरबारामध्ये.
तर तेव्हा एक बुद्धिवादी अहंकारी साधू तिथे येतो आणि तो महाराजांच्या गादीवरनं झोपड्यावरनं म्हणतो की साधू को क्यों चाहिए, हे गाद्या गिरजांना बघून तो म्हणतो की हे साधू को क्यों चाहिए. तर महाराज फक्त त्याच्याकडे बघून हसतात आणि त्यावेळेला काहीच त्याच्याकडे लक्षच देत नाही. आणि मग त्याच 2 दिवसामध्ये संध्याकाळच्या वेळेला महाराज चालायला निघतात. तसे सगळे ती झुंड त्या महाराजांच्या मागे चालत थोड्याशा अशा काटेरी जंगलाच्या दिशेने जायला लागते. अक्कलकोटात तसे काही जंगल वगैरे फार कुठे नाहीये किंवा डोंगर जंगल असं काही नाही. आजूबाजूच्या कुठेतरी वाळवंटी प्रदेशात जायला लागतात. आणि जशी संध्याकाळ थोडीशी तलते तर महाराज एका दगडाच्या शिळेवरती पहुडतात. गार पडलेली असते ती शिळा, त्याच्यावरती असेच उघडे पहुडतात. आणि महाराज तसे पहुडले म्हटल्यानंतर सगळेच जण तिथे आजूबाजूला जागा पकडून तिथे आडवे व्हायला लागतात. कारण त्यांच्या लक्षात येतं की महाराज अक्कलकोटला यायचं काही नाव काढत नाहीये. मग सगळे भक्त मंडळी तिथेच आजूबाजूला थांबायला लागतात. पण मग नंतर जसं जसं रात्र कलायला लागते तशी थंडी वाढायला लागते. आणि अतिशय अक्कलकोटमध्ये उन्हाळा जरी खूप असला तरी रात्रीच्या वेळेला गार पण तितकंच असतं. आणि जो साधू म्हणलेला असतो की संन्यासी को क्यों चाहिए, ज्या गाद्यांवर तो बोललेला असतो तो थंडीने थरथर कापायला लागतो. आणि महाराज अत्यंत सुखावा स्थितीमध्ये त्या दगडावरती झोपलेले असतात. आणि त्यावेळेला त्याच्या मनात अपराधी भाव येतो आणि तो महाराजांच्या पुढे हात जोडून उभा राहतो. तेव्हा महाराज त्याला म्हणतात की आता कसं वाटतंय, गाद्या गिरजांवर झोपायला कसं वाटतंय आता. त्याला मनामध्ये एका क्षणात त्याची चूक उमगते आणि तो पाय धरतो. तर मुळामध्ये त्यांनी अवताराची जागा काय निवडावी हे त्यांनी ठरवलेलं असतं. शिर्डीच्या साईनाथांनी जिथे अवतार घेतला ती सुद्धा वैराण जागा आहे. अतिशय तुम्ही बघितलं असेल तर शिर्डी सुद्धा आता खूप तिथे आजूबाजूला डेव्हलपमेंटमुळे तुम्हाला तसं दिसतं. पण त्या काळात तो सुद्धा नगर जिल्हा सुद्धा दुष्काळी आहे भरपूर. तिथेही तशी स्थिती त्यावेळेला असणार. शेगाव जर बघितलं तर कदाचित शेगाव हे अक्कलकोट आणि शिर्डीपेक्षा भयावह स्थितीत अजून उन्हासाठी अत्यंत भयंकर विदर्भ येत होतं. तर तिन्ही अवतारी सत्पुरुष पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी, भयंकर उन्हाळा असलेल्या ठिकाणी, माणसांची जीवन पद्धती अत्यंत असमृद्ध किंवा अतिशय ज्याला काय म्हणतात जगण्याच्या पराकुटीच्या हालाकीच्या स्थितीतली जीवन पद्धती असलेल्या ठिकाणी हे तिघही सत्पुरुष इथे प्रकट झाले. आणि तिघांची जर तुम्ही कॉमन गोष्ट बघितली तर केवळ त्या तिथल्या स्थानातल्या आजूबाजूच्या म्हणजे शहरापासून थोडंसं लांब प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर अक्कलकोट सुद्धा सोलापूर पासून थोडंसं लांब आहे. शिर्डी जरी बघितलं तर नगर पासून लांब आहे. शेगाव जरी बघितलं तर नागपूर पासून लांब आहे. तर त्या काळामध्ये अशा कुठेतरी थोड्याशा खेडसदृश भागामध्ये राहायचं आणि तिथून आपल्या कार्याला सुरुवात करायची. शक्यतो जास्त माणसांचा आपल्याला त्रास होऊ नये किंवा शक्यतो ही लोक त्यापासून दूर राहायची. आणि ज्याला खरी गरज आहे, ज्याला खरी कळकळ आहे किंवा ज्याच्यावर खरी कृपा करायची आहे त्याला ते आपल्यापर्यंत बोलून घ्यायचं. प्रत्येक अवतारी सत्पुरुषांच्या लीलामध्ये ही साधर्म्य आहे. मला या सगळ्या चरित्रांचा अभ्यास करताना किंवा या सगळ्या सत्पुरुषांचं चित्र काढण्याच्या निमित्ताने जशी जशी मला संधी मिळाली प्रत्येक सत्पुरुष कळायला लागले. प्रत्येकाचे भाव वेगळे. मी तुम्हाला जे आता त्रिगुणात्मक सृष्टीमधलं एक गमतीत तुम्हाला मी सांगितलं ना तर सत्व रज तम हे जे 3 गुण आहेत तसं कफ वात पित्त प्रकृती. तर या तिन्ही प्रकृतीप्रमाणे शरीराच्या सुद्धा ठेवणी असतात. तुम्ही जर कफ प्रकृतीचा जर माणूस बघितला तर साधारणपणे त्याचे गाल वर आलेले असतात, डोळे अतिशय सुंदर छान म्हणजे त्याच्या शरीराचा एकूण जर आकारमान बघितलं तर ते सण प्रत्येकाला बघितल्यानंतर आनंददायी असतं. पित्त प्रकृतीचा जर बघितला तर तो कृशन असतो पण काही प्रमाणामध्ये त्याच्या अंगाचा पिवळटपणा, राकटपणा आणि काही प्रमाणात त्याच्या अंगात शिरा दिसतात त्याच्या अंगावरच्या. आणि जर तुम्ही वात प्रकृतीचा जर बघितला तर वात प्रकृती मग वातट माणसंही साधारणपणे खूप काटकेळी, डोळे खोल गेलेले, थोडेसे गाल बसलेले आणि थोडीशी कुश असतात. ही जी 3 मुख्य जे 3 अवतार आहेत ना मी गमतीमध्ये असं म्हणतो की स्वामी महाराज हे कफ प्रकृती आहे, साईबाबा हे पित्त प्रकृती आहे आणि गजानन महाराज हे वात प्रकृती आहे. मग अर्थातच त्याप्रमाणे त्या तिघांकडे तसे तसे गुण येतात. मग सत्वरज तमाचा जर हे बघितला तर इथं मात्र उलट होतं की सत्वगुण जातो गजानन महाराजांकडे, रजोगुण जातो साईबाबांकडे आणि तमोगुण जातो स्वामी महाराजांच्याकडे.
आणि अगदीच तुम्ही जर बघितलं तर तिन्ही प्रकारचं जे भक्त संप्रदाय आहे त्या तिन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये सुद्धा तशीच तुम्ही वाटणी झालेली तुम्हाला दिसेल. तुम्हाला साधारणपणे गजानन महाराजांचे जे भक्त आहेत ना ते खूप, त्यांच्यामध्ये तुम्ही जर एकूण जर बघितलं असेल ना ती खूप सात्विक लोक असतात. साधारणपणे साई भक्त, स्वामी भक्त यांच्यापेक्षा गजानन महाराजांचा भक्त परिवार आहे ना, एकतर हा थोडासा ज्याला काय म्हणूयात आपण, त्यांचं जी राहण्यात मध्यम राहणी त्यांची साधारणपणे असते. मिडल क्लास, लोअर मिडल क्लास मधली लोक ही जास्त गजानन महाराजांच्या सेवेमध्ये आहेत. साईबाबांकडे मिडल क्लास पासून हायर क्लास पर्यंत सगळी आहेत. पण ज्यांना लक्ष्मी किंवा लक्ष्मीची अपेक्षा जास्त असलेले, संसारी कामकामना जास्त असलेले, अशी जास्त करून ही सगळी भक्त मंडळी आहेत की जी अगदी संसारातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींना काय म्हणूया आपण की साधारणपणे सांसारिक गोष्टी पूर्तत्वासाठी ज्यांना अपेक्षा ठेवून जी लोक येतात ती जास्ती करून साईबाबांकडे. आणि स्वामी समर्थ महाराजांकडे ह्याही प्रकारची आहे. पण एक ॲडिशनल अजून एक वरचा प्रकार आहे, तो म्हणजे ज्यांना स्वतःची मुक्ती किंवा स्वतःला मोक्ष मिळवायचा आहे किंवा माझी प्रगत अवस्था अध्यात्मातली ही मला मुक्तीकडे जायचंय, अशी लोक साधारण स्वामी महाराजांच्याकडे येतात. हा मी माझा स्वतःतनं ऑब्झर्व केलेला एक माझ्या स्वतःच्या अभ्यासातला आहे. मी याच्यातनं हे कदाचित तुम्हाला वाटेल की एखाद्याला ते चुकीचंही वाटू शकेल. पण मला जे जाणवलं की भक्तांचे जे प्रकार असतात, मी बोलण्यावरनं सांगू शकतो की हा गजानन महाराजांचा फॉलोअर आहे किंवा त्याच्या एखाद्याशी बोलताना कळतं. साईबाबांचे भक्त असतात ना ते असे खूप मोकळे ढाकळे, खूप ज्याला काय म्हणतात ना ते खूप एक्सप्रेस होणारे असतात. तुम्ही साई भक्तांचं जर ऑन अँड ॲव्हरेज भक्तांचं जर हे बघितलं ना तर ते साई भक्त जे असतात ना ते असे सगळे वेडे असतात. म्हणजे बाबांसाठी ते अगदी म्हणजे हार्ड कोड साई भक्त. म्हणजे त्यांच्या जर तुम्ही त्यांचं जर एक्सप्रेशन, त्यांचे बाबांविषयीचे भाव, त्यांचं बाबांविषयी बोलणं ते इतकं भरभरून असतं ना की ते म्हणजे त्याच्या पलीकडे पोहोचलेले असतात. आणि स्वामी महाराजांच्याकडे तुम्हाला दोन्ही टाईपची माणसं सापडतील. पण तरी सुद्धा बुद्धिवादी माणसं खूपशी जी आहेत ना ती अक्कलकोट महाराजांच्या संप्रदायाकडे जास्त तुम्हाला सापडतात. हा माझ्या पद्धतीने ह्या सतत मला या त्रिगुणात्मक सृष्टीच्या अभ्यासाचा एक मध्ये मला तो असा हे लागला होता, छंद लागला होता. आणि मग तो कुठे कुठे आहे तर तो अगदी सगळीकडे. म्हणजे आपल्या नाड्या जरी बघितल्या श्वासाच्या तर इडा, पिंगळा, सुषुम्ना त्या पण तीनच आहेत. अगदी मी चित्रकार म्हणून माझ्या बद्दल जरी मी विचार केला तर आमचे रंग सुद्धा मुख्य तीनच असतात, पिवळा, निळा आणि लाल. या तीनच रंगांपासून जवळपास सगळ्या शेड बनतात. म्हणजे या रंगांच्या शेड सुद्धा तीनच आहेत. म्हणजे त्रिगुणात्मक सृष्टीचं वर्चस्व पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि म्हणूनच असं असावं की त्रिगुणात्मक सृष्टीतल्या या त्रिगुणांचं प्रत्येक गोष्टीवरती होणारे जे परिणाम आहेत, दूरगामी परिणाम आहेत, मग ते काळारूप आहेत, अवस्थारूप आहेत, म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीमुळे ना त्याचा अंकुश त्याच्यावर असल्यामुळे कदाचित ब्रह्मा, विष्णू, महेशांचं अनन्यसाधारण महत्व दत्तरूपात एकवटलेलं असल्यामुळे दत्त संप्रदाय आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढीला लागला. याचं सारण जास्ती श्रेय जर बघितलं तर आपण त्याचं टेंबे स्वामींना देतो की गुरुचरित्र साधारणपणे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अस्तित्वात आल्याच्या साधारण त्या सुमारामध्ये जेव्हा ती तेवढी नव्हती तेव्हा टेंबे स्वामी महाराजांचा खूप मोठा त्याच्यामध्ये अधिकार होता की त्यांचा रोल सगळ्यात मोठा होता की त्यांनी त्या काळामध्ये असलेल्या काही गुरुचरित्र ज्यांच्या त्यांना अंतर्ज्ञानाने ज्यांना माहीत होतं की यांच्याकडे गुरुचरित्राची पोथी आहे तर ते अनेक भक्तांना गुरुचरित्राच्या पोथीचं हस्तलिखितामध्ये रूपांतर करायला लावायचे. आणि पूर्वी जर तुम्हाला आठवत असेल तर 60-70 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वीपर्यंत अनेक घरांमध्ये गुरुचरित्राच्या पोथ्या हा हाताने लिहिलेल्या होत्या. आणि मग जशी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली तसं गुरुचरित्राच्या पोथ्या घराघरात पोहोचल्या. दत्त संप्रदायाबद्दल जागरूकता वाढत गेली. टेंबे स्वामी महाराजांचा याच्यातला खूप मोठा रोल आहे. मला माझ्या भाग्याने टेंबे स्वामी महाराजांच्या 55 अध्यायी पोथीचं सुद्धा चित्रकथा मला करायला मिळाल्या. ही 55 अध्यायांची पोथी बदलापूरच्या इंदुलकर, अशोक इंदुलकर म्हणून एक सत्पुरुष होते, त्यांनी अतिशय सुंदर पोथी त्याला लिहिली होती. आणि माझं भाग्य होतं की नारायण काका ढेकणे महाराजांच्या हस्ते त्या पोथीचं प्रकाशन त्यावेळेला झालं. त्या 55 अध्यायी पोथीची चित्र करणं अत्यंत विलक्षण अनुभव देणारं, काय म्हणजे मी सांगू शकत नाही की काय आपल्याला एक एक अनुभव महाराज देतात.
हे इंदुलकर काका त्याला माझ्याकडे महिनाभर घरी राहायला आले होते. पोथीची चित्र होईपर्यंत मी तुला सोडणार नाही, कुठली चित्र करायची नाही. आणि गुरुचरित्राच्या पेक्षा जवळपास माझ्या मते जवळपास ही 55 अध्यायी पोथी आहे. त्याच्या ओव्या सुद्धा जवळपास माझ्या माहितीमध्ये 2-2.5 हजार ओव्या जास्त होत्या त्या पोथीच्या. आणि खूप कठीण होतं ते सगळं, पण ते पार पडलं. अतिशय खूप चांगले अनुभव त्याला मला मिळाले. 2000 सालचा असा काळ होता की ज्याला मला 98 सालच्या आजारपणानंतर मी कामाला सुरुवात केलेली होती. त्याच दरम्यान अक्कलकोटला ज्यांची सगळ्यात जास्त चित्र म्युझियमसाठी काढलेली ज्यांची आहेत, चित्रकार अरुण फडणीस, मला लहानपणी त्यांचा खूप सहवास मिळाला. पण त्यावेळेला मी काही स्वामींची चित्र वगैरे काढण्यासाठी किंवा तसं मला काही ते करण्यासाठी मला काही तेवढी त्यावेळेला आवड नव्हती किंवा मला फार महाराजांविषयी काही माहिती नव्हती. आणि फडणीस सर अचानक त्यांना मधुमेहाचा विकार होता, शरीर प्रकृती खालावत गेली. अक्कलकोट देवस्थानी त्यांना अक्कलकोट महाराजांच्या सगुणी प्रकटले परब्रह्म नावाचा, आता तुम्ही जर भक्तनिवासमध्ये जर कधी गेलात अक्कलकोट वटवृक्ष महाराज देवस्थानच्या गाणगापूर रोडच्या, तर तिथे सगुणी प्रकटले परब्रह्म नावाची आता एक गॅलरी केली आहे. त्या गॅलरीमध्ये स्वामी महाराजांच्या जीवनचरित्रावरची चित्र आहेत. त्यातली बरीचशी चित्र सध्या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी व्हायरल पण झाली आहेत. तर त्या म्युझियममधली चित्र फडणीस सरांना करायला 16-18 वर्षापूर्वी देवस्थानी दिली होती. तर सर शाळेमध्ये काम करायचे, शाळेचं काम आणि हातातली कामं, महाराजांच्या चित्राची कामं सांभाळून त्यांनी त्या स्वामी चित्रांचं काम चालू केलं होतं. आणि या स्वामी चरित्र कथेचं काम चालू असताना त्यांना वेळ कमी पडायचा खूप. आणि 60 चित्राचं काम त्यांच्याकडे होतं. आणि या 60 चित्राचं काम चालू असताना काय ते म्हणजे तल्लीन अवस्थेमध्ये महाराज त्यांच्याकडनं करून घेत होते. त्यांच्या प्रत्येक चित्रामध्ये सुंदर वातावरण निर्मिती किंवा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, महाराजांचे हावभाव हे फडणीस सर म्हणजे खरोखर सिद्ध असतं. आणि फडणीस सरांचा अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांची 3 चित्र करायची राहिली होती आणि त्यांना देह सोडावा लागला. आणि अक्कलकोट महाराजांच्या सगुणी प्रकटले म्युझियमचं काम अगदी जवळ आलेलं होतं. आणि त्याच वेळेला फडणीस सरांचं अचानक शरीर प्रकृती खालावून त्यांचं निधन झालं. आणि ती वेळ अशी होती की त्याच वेळेला त्या दरम्यान अक्कलकोटचे ट्रस्टी सुभाष शिंदे माझ्याकडे नेहमी यायचे. माझं काम नुकतंच त्यावेळेला बहरायला लागलं होतं. माझ्याकडे खरं मला अनुभव नव्हता, फक्त महाराजांच्या विषयीचा ध्यास होता. आणि त्यावेळेला अक्कलकोट ट्रस्टी सुभाष शिंदेने माझं नाव अक्कलकोट देवस्थानला सुचवलं की जी आता 3 चित्र राहिली की आपण पुण्यातल्या शेखर सानेंना देऊ. शेखर साने स्वामी फडणीस सरांनाच गुरुस्थानी मानतात आणि स्वामींवरचं त्यांचं विशेष प्रेम आहे, तर कदाचित महाराज त्यांच्याकडनं राहिलेली 3 चित्र करून घेतील. तर मला ते म्हणले तुम्ही अक्कलकोटला येऊ शकाल का? मग अक्कलकोटला गेलो. तर ट्रस्टींच्या मीटिंगमध्ये त्यावेळेस आदरणीय अध्यक्ष खजिनदार, अध्यक्ष त्यावेळेस बाळासाहेब इंगळे, अध्यक्ष गोगी सर, या सुभाष शिंदे सर, या लोकांनी माझ्यावर त्याला इतकं प्रेम आणि इतका विश्वास माझ्यावरती टाकला. मला पहिल्याच मीटिंगमध्ये मला सांगितलं की शेखर म्हणे तुम्हाला हे 3 चित्र तुम्ही कराल का म्हणले, फडणीस सरांची राहिलेली. तर खरं म्हणाल तर माझ्या मनामध्ये ना एक खूप आनंद होता की आपल्याला सरांच्या राहिलेल्या त्यातली 3 चित्र 3 का होईना पण आपल्या वाट्याला आली. तर मी खूप आनंदात होतो. मला चित्र कुठली करायची काहीच माहिती नव्हतं. तर मी म्हटलं सांगा ना, म्हटलं काय असतील ती करीन. ते म्हणले फडणीस सरांची 3 चित्र राहिली आहेत, पण ती 3ही चित्र नेमके म्हणले खूप मुख्य चित्र आहेत. म्हणजे एक म्हणजे महाराज बाल रूपात धरणीत उभं म्हणून प्रकट झाले ते चित्र आहे. दुसरं चित्र म्हणले जे आहे सगळ्यात ते म्हणले समाधी मठात महाराजांनी फिजिकल बॉडी सोडल्यानंतर महाराजांच्या अंत्ययात्रेचं चित्र काढायचं. आणि अत्यंत कठीण विषय. आणि तिसरं चित्र म्हणले की ते आपल्याला म्हणजे फडणीस सरांनी कुठलं तरी घेतलं होतं, पण ते आमच्याकडे आता लिखित स्वरूपात नाहीये. तर तिसरं चित्र म्हणले तुम्ही ठरवा. तर त्या दरम्यान मी आनंदनाथ महाराज मला नुकतेच थोडे माझ्या उपासनेमुळे, अण्णा वालावलकरांच्या माझ्या आयुष्यात येण्यामुळे मला आनंदनाथ महाराजांचा थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांच्याबद्दल जी काही
प्रचंड प्रेम माझं उफाळून येत होतं, तर मी ट्रस्टींना आनंदनाथांच्या विषयी सांगितलं. तर त्यातले काही ट्रस्टी मला म्हणले कोण आनंदनाथ महाराज. तर त्या काळामध्ये साधारण 2000 साली ट्रस्टीज जेव्हा मला विचारतात की आनंदनाथ महाराज कोण, तेव्हा मला लक्षात आलं होतं की खरोखर मग सामान्य आपल्यासारख्या भक्त मंडळींमध्ये तर काहीच त्यांच्याबद्दल कळायचं किंवा माहीत असायचं काहीच कारण नाही. जर अक्कलकोट ट्रस्टींपर्यंत जर आनंदनाथ महाराजांचा विषय पोहोचलेला नाही, स्वतः आनंदनाथ महाराज हे प्रसिद्धी परांगमुख होते, पण त्यांच्या चरित्रात त्यांची प्रसिद्धी स्वामी भक्तांपर्यंत होऊ नये त्याच्यासारखं दुःख पण काही नव्हतं. आणि मी जेव्हा त्यांच्याबद्दल विषय काढला तेव्हा त्यांची काही त्या ट्रस्टींची चूक नव्हती, कारण नावानी त्या काळामध्ये आत्ता जर बघितलं असेल तर संशोधनात्मक स्वरूपामध्ये आत्ता पुण्यातल्या मुंबईतल्या अनेक संशोधनपर काम करणारे, अनेक चांगल्या महाराजांवरती अभ्यास करणारे खूप चांगले त्याच्यामध्ये काही मंडळी आहेत, म्हणजे ज्यांनी खरोखर अत्यंत खूप चांगलं कार्य याच्यासाठी केलंय. मी अगदी नावानिशी सांगायचं म्हटलं तर विवेक वैद्य आणि संजय वेंगुर्लेकर या दोघांनी अतिशय या महाराजांच्या अभ्यासासाठी आपल्या आयुष्याचं खरोखर इतकं मोठं योगदान दिलं ना की त्यांच्या दोघांची करावी तेवढी स्तुती कमी आहे. कदाचित या दोघांनी किंवा अशा अजून काही लोकांनी केलेल्या संशोधनात्मक कामामुळे महाराजांच्या विषयीचा किंवा महाराजांच्या भक्तांविषयीचा किंवा महाराजांच्या अभंगाविषयीचा, अभंगातनं स्वामींच्या स्वरूप वर्णनाविषयीचा बराचसा भाग संशोधनात्मक रूपामध्ये आत्ताच्या काळामध्ये लोकांच्या पुढे आलेला आहे. पण तो कधी आलाय, तो साधारण या 15 वर्षात आलाय. साधारण 12-15 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तर ना महाराजांवरती एवढी पुस्तकं होती, ना एवढं संशोधनात्मक काम करणारी कुणी लोक होती, किंवा जर कुणी असतील तर ती कुठे प्रसिद्ध झालेलं नव्हतं. कदाचित ह्या कारणामुळे अक्कलकोटच्या ट्रस्टींनाही आनंदनाथ महाराज माहिती असायचं काही कारण नव्हतं. पण आपल्यालाही कदाचित आश्चर्य वाटेल की आपण जेवढ्या स्वामींच्या आरती आत्ता म्हणतो, अगदी विळा घ्यावं स्वामी रायाची आरती सगळीकडे प्रचलित आहे, ती सुद्धा आनंदनाथ महाराजांची आहे. किंवा लेनाजी महाराज हुक्का भरलायो ही आरती तर जवळपास स्वामींच्या अनेक मठांमध्ये म्हणली जाते. त्याच्यात शेवटची ओळ आहे आनंद खूप रंग उडायो, ही आरती सुद्धा आनंदनाथ महाराजांची आहे. हुक्क्याची आरती त्यांची आहे, विड्याची आरती त्यांची आहे, कापराची वात ओवाळू तुझला ही आरती तर सगळीकडे जवळपास प्रत्येक स्वामी मंदिरात प्रत्येक घराघरात म्हणली जाते. त्याच्यात सुद्धा शेवटी ओळ बघा आनंदाने भावे कापूर आरती केली. तर सगळीकडे आनंदनाथ महाराजांचं नाव असून सुद्धा आनंदनाथ महाराज अक्कलकोटात सुद्धा माहिती नव्हते. मग तेव्हा मला ट्रस्टीज म्हणले की आम्हाला यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. आणि त्यावेळेला माझं भाग्य असं होतं की त्याच वेळेला मी अक्कलकोट दरबारचं भव्य चित्र त्यावेळेला करायला घेतलं होतं. ते सुद्धा आनंदनाथ महाराजांच्या अभंगावरनं केलं होतं. आणि त्या आनंदनाथ महाराजांच्या त्या अभंगाचं जे संपूर्ण जे चित्राचं वर्णन होतं, त्या अभंगाचं संपूर्ण वर्णन जे ते अथर्वशीर्षामधलं जे वर्णन आहे ना, त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यं तम ब्रह्मास्तम विष्णुस्तम रुद्रस्तम इंद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यस्तम चंद्रमास्तम ब्रह्मभूर्भुवस्वरम, तर ते जे वर्णन आहे त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम, अगदी त्याच वर्णनाला साधर्म्य असलेला अभंग आनंदनाथांचा माझ्या वाचनामध्ये आला होता. अक्कलकोटीचे निधान ब्रह्मादिका दुर्लभ जाण, पूर्ण ब्रह्म निराकार तारक श्री गुरु अवतार, शिव म्हणे बाप माय आणिकाची कथा काय, करजोडी लक्ष्मीपती आज्ञा वागवितो चित्ती, ब्रह्मा पादुका संभाळी अवघे देव ज्याचे मिळी, काळ पायाचा चाकर हात जोडितो किंकर, तया मानव भुलोन गेले आपुल्या हिता विसरले, मुनी घेती निराकार तो हा श्री गुरु अवतार, आनंद म्हणे हितासाठी शोध करा अक्कलकोटी. तर ह्याच्यामध्ये मुनी घेती निराकार तो हा श्री गुरु अवतार, अगदी हेच शब्द आहेत. त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम, मुनी घेती निराकार तो हा श्री गुरु अवतार. आणि ह्यातलं जे संपूर्ण अक्कलकोट अथर्वशीर्षातलं जे वर्णन आहे ना, अगदी तेच बरहुकू या अभंगामध्ये. आणि महाराज हे महागणपती आहेत हा माझा भाव होता लहानपणापासून. स्वामी महाराजांना गणेश रूपामध्येच मला असं वाटायचं की स्वामी हे महागणपती आहेत, पोट लंबोदरे मोठे कान आहेत. आणि अक्कलकोट हा शब्द मला सतत आहे ना बुद्धीशी रिलेटेड असल्यामुळे बुद्धीची देवता गणपती, मग अक्कलकोट स्वामी म्हणजेच गणपती, असं कुठेतरी मनामध्ये माझ्या ते घट्ट होत चाललेलं होतं. आणि कदाचित ते महागणपती रूपातलं अद्भुत चित्र त्यावेळेला माझ्याकडनं त्यामुळेच प्रकट झालं. आणि मग आनंदनाथांच्या अभंगावरूनच चित्र करतोय म्हणून ऑब्व्हियसली त्या पेंटिंगमध्ये पण आनंदनाथ महाराज आले होते. आणि मग मी त्या म्युझियमसाठी म्हणून एक छोटं आनंदनाथांचं आणि स्वामींचं एक वेगळं पेंटिंग मी केलं 2 गाडीचं. आणि मग ट्रस्टी स्वतःहून मला म्हणले की तुम्ही ते चित्र आपल्या म्युझियममध्ये लावा, म्हणजे लोकांना आनंदनाथ महाराज माहिती होती. ह्या सगळ्या ट्रस्टींचं पण खूप मोठं योगदान आहे. मग ते बाळासाहेब इंगळे, सुभाष शिंदे साहेब,
गागी भुगी साहेब, सराफ, मला बरेच तिथं. आता मला खूपशा ट्रस्टींची, आता मागच्या 20 वर्षाचा मोठा प्रयोग झाल्यामुळे मला खूपशा ट्रस्टींची नावं काळाच्या त्यात माझी विसरली गेली. पण या सगळ्यांनी त्याला खूप मोठे त्या काळात खरोखर एफर्ट्स घेतले डेव्हलपमेंटसाठी. अगदी अक्कलकोट वटवृक्ष मंदिराच्या पण आता जे आपण भक्तनिवास बघतो, तर भक्तनिवास बांधत असताना सुद्धा या लोकांनी इतके श्रम त्याला तिथे घेतले. माझं फक्त ते भाग्य असं होतं की त्या भक्तनिवास जिथे आता बांधलंय, त्या भक्तनिवास आणि अक्कलकोट सगुणी प्रकटले म्युझियम आहे, तिथे खाली एक छोटंसं कॅन्टीन आहे. त्या कॅन्टीन आणि भक्तनिवासच्या मध्यभागावरती मध्ये वटवृक्ष लावलाय. आणि ते लावायचं भाग्य मला मिळालं होतं त्यावेळेला. तो माझ्या हातनं लागला होता. आणि त्या ज्या वटवृक्षाचं ती जी फांदी लावायला आणली होती, ती आपल्या अक्कलकोटच्या मूळ वटवृक्ष मंदिरातल्या वटवृक्षाची फांदी आहे. आणि तीच तिथे लावून आपण त्याचं रोप तयार केलं होतं. आणि आता तो खूप विशाल होत चाललाय दिवसेंदिवस. 20 वर्षात त्यांनी इतका तग धरलाय आणि तो माझ्या हातनं लागला. हे माझं आता मला त्याचं खूप खूप छान वाटतं की हे खूप मोठं भाग्य होतं आपलं. तर तो काळ होता की त्याला ट्रस्टीने माझ्यावर विश्वास टाकला आणि ते मला म्हणले ही 3 चित्र तुम्हाला करायची. पण 3 चित्र माझ्या वाट्याला जी आली ती इतकी अवघड होती की कशा पद्धतीने याची सुरुवात करावी हे कळण्याच्या पलीकडे होतं. पहिलंच चित्र म्हणजे महाराज बाल रूपामध्ये धरणी उभं प्रकट गेलेत आणि रामसिंग त्यांच्यासाठी गोट्या खेळण्यासाठी शोधतोय की मला खेळायला माझ्यावर कुणीच नाही. आणि त्यावेळेला हे परब्रह्म त्याच्यासाठी बाल रूपात धरणी उभंगते आणि त्याच्या धरणीतनं प्रकटतं आणि रामसिंगाबरोबर गोट्या खेळण्यासाठी येतं. आणि मग ते रमतात. आणि ही जी कथा, आणि मग त्याच्यात तो सूर्योदयानंतरचा पहिला दुसरा प्रहर, म्हणजे सकाळची 8:30ची साधारण वेळ, वटवृक्षाच्या असलेला तिथे वटवृक्षाच्या झाडाचा परिसर, वटवृक्षाच्या झाडाच्या पारावरती असलेल्या गणेशाची मूर्ती, असं खूप छान पद्धतीचं त्याच्यामध्ये ते वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. पहिलं चित्र ते होतं. दुसरं चित्र ते मला म्हणले तुम्हाला ठरवाल ते करा. तर त्याच्यात मी दुसरं चित्र निवडलं की आनंदराज महाराजांना स्वामींनी मुखातनं पादुका, घशातनं महाराजांनी त्यांना जेव्हा परत वेंगुर्ल्याला जाण्यासाठी जेव्हा आदेश केला, आनंदनाथ महाराज हे जवळपास 13-14 वर्ष स्वामी महाराजांच्या बरोबर विदेही अवस्थेमध्ये स्वामी महाराजांसारखेच दिगंबर संपूर्ण अंगाला भस्म फासून अक्कलकोटात राहत होते. आणि मग त्यांच्या पत्नी जेव्हा त्यांना तिथे अक्कलकोटात घ्यायला आल्या, तेव्हा महाराजांनी त्यांना परत जाण्यासाठी निर्देश केला. तेव्हा आनंदनाथ महाराजांनी त्यांना प्रसाद मागितला. तर प्रसाद मागितल्यानंतर स्वामींनी घसा खाकरला आणि घशातनं कफाचा बेडका काढला. तुम्ही विचार करून बघा की अवतारी विभूती किती परीक्षा कुठे कुठे घेतात. म्हणजे काहीतरी प्रसाद मागितला तर तेव्हा सुद्धा कफाचा बेडका काढला. आपल्या मनात किती प्रकारचे आपल्या भावना किती क्षुद्र रूपात आपल्या मनात विचार येऊ शकतात. पण आनंदनाथांनी अत्यंत श्रद्धेने आणि अत्यंत प्रेमाने हाताची ओंजळ पुढे केली आणि महाराजांनी जो कफाचा बडका त्यांच्या हातावर टाकला, त्याच्यामध्ये त्यांना मुखातनं महाराजांनी पादुका त्याच्यात त्यांना दिल्या. आज या पादुका वेंगुर्ल्याच्या मठामध्ये आत्ता सुद्धा तिथे आहेत. तुम्हाला सांगतो, वेंगुर्ल्याचा मठ हा अत्यंत जागृत स्वामी मठांमधला एक आहे. मला स्वतःला तरी अक्कलकोट सारानंतर सगळ्यात जास्त ऊर्जा कुठे जर जाणवते ती वेंगुर्ल्यात जाणवते. वेंगुर्ल्याचा स्वामी मठ म्हणजे मला तर तो काकणभर, आता कदाचित अक्कलकोटच्या एकूण स्थानामधलं असलेली गर्दी, गोंधळ, माणसं, कमर्शियल व्यापार, आजूबाजूची दुकानं आणि या सगळ्यामुळे कदाचित तिथे जेवढा मला आनंद मिळत नाही ना, त्यापेक्षा कित्येक पट आनंद मला वेंगुर्ल्यामध्ये मिळतो. तो या आनंदनाथांच्या तपोभूमीची किंवा त्यातली ताकद तिथे असल्यामुळे तो कदाचित तिथे असावा. आणि कोकणातलं अतिशय निसर्ग, सुंदर वातावरण, ते सगळंच तिथे आलेलं आहे. आणि या महाराजांनी मुखातनं काढून दिलेल्या पादुका या मठामध्ये आहेत. तर मी तोच प्रसंग निवडला की आनंदनाथांना स्वामी महाराज त्यांच्या मुखातनं कफाच्या बेडक्यात त्याच्या पादुका प्रदान केल्या. तो प्रसंग अक्कलकोटच्या वटवृक्षाच्या झाडाखाली महाराज बसले, तर पारावर बसलेल्या महाराज आनंदनाथांना हातातनं पादुका त्यांच्या हातात सुपूर्द करतायत. तर असा प्रसंग तो मी निवडला. तर ते दुसरं चित्र होतं. आणि तिसरं चित्र मी त्याच्यासाठी निवडलं होतं, पण त्याच्या देवस्थानच्या ट्रस्टीने मला तिसरं चित्र जे दिलं होतं ते महाराजांची अंत्ययात्रा. हे मात्र माझ्यासाठी इतकं मोठं आव्हान होतं की माझ्या 25-30लं वय, एकूण अशी चित्र काढण्यासाठी धैर्य लागतं. म्हणजे मी असं म्हणणार नाही, सगळेच चित्रकार, सगळेच जी अशी याच्यातली मंडळी असतात ती सगळी अभ्यासाने काम करत असतात.
पण माझं ती वय किंवा ती मॅच्युरिटी माझ्यामध्ये नव्हती, तेवढा अभ्यास नव्हता, आणि विषय एकदम महाराजांच्या अंत्ययात्रा. ही सुद्धा साधी काही अवतारी सत्पुरुषांच्या तुम्ही स्वामी महाराजांच्या अंत्ययात्रेचं वर्णन वाचलं ना, मी जेव्हा पहिल्यांदा बकरीमधलं अंत्ययात्रेचं वर्णन जेव्हा वाचलं होतं ना, मी अक्षरशः ढसाढसा रडलो होतो. एक तर अशा दिव्य विभूतीचं तुम्ही जर वर्णन, आणि त्यात महाराजांच्या अंत्ययात्रेमध्ये महाराजांना लिंगायत पद्धतीने बसवून दिलं होतं. हे सगळं वाचल्यानंतर तर मला अजून पोटात गोळाला की हे चित्रच कसं काढायचं. अक्कलकोटमध्ये तुम्ही जर एंट्री करताना, म्हणजे अक्कलकोटच्या बस स्टँडच्या जवळ एक रथ ठेवलेला आहे, त्याला दगडी मोठी मोठी चाकं आहेत, आणि तो रथ, त्या रथामधनं हे सगळ्या लिंगायत लोकांच्या ज्या देह सोडलेल्या विभूतींना त्याच्यातनं न्यायचा प्रघात आहे. पण मी असं ऐकलं होतं की त्याच्यातनं आता कुणालाच नेत नाही, त्या रथावरनं महाराजांना नेलं होतं, आणि त्या रथाला सजवून त्याच्यात बसलेली महाराजांची अशी ध्यानस्थ मूर्ती, म्हणजे देह सोडलेली बॉडी अशी मांडी घातलेल्या स्थितीत बसवून, ती केळीच्या खुंटांना आजूबाजूने केळीचे खुंट लावून बाजूला फुलांची सजावट करून ती बसलेल्या स्थितीमध्ये त्याची मिरवणूक, अंत्ययात्रेची मिरवणूक, आणि त्याला अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी त्याचा इंतजाम केलेला असल्यामुळे हत्ती त्यांच्यावरती फुलं उधळत आहेत, आणि अतिशय त्याला म्हणजे त्याला राजेशाही पद्धतीने तो अंतिम संस्कार त्याच्यात केलेला होता. पुढच्या बाजूला सगळ्या दुःखात शोकामध्ये शोक सागरात लोटलेले सगळे भक्तगण, त्या काळातले महाराजांच्या भक्तातले काही वारकरी संप्रदायातले, टाळ मृदंग घेऊन पुढे भजन करत चाललेले काही समुदाय, असं सगळं त्या चित्रात दाखवायचं. आणि ह्या सगळ्यासाठीचा जो चित्राचा आकार होता तो फक्त 2.5 फूट बाय 3 फूट. आज विचार करतो मी 2.5 बाय 3 मध्ये मला एकटे स्वामी काढताना सुद्धा ते चित्र लहान वाटतं. आणि त्या काळामध्ये महाराजांची अंत्ययात्रा काढायचं, आणि ते सुद्धा माझ्या वयाच्या 25-30 मध्ये, की जेव्हा माझा तेवढा अभ्यास नाही, तेवढी चित्रकलेतली समज नाही, आणि त्याच्यासाठी लागणारी मॅच्युरिटी तेही नाही, आणि हे सगळं वर्णन कुठून आणायचं. पण आता तरी इंटरनेट प्रभावी माध्यम आहे. आता तुम्हाला रेफरन्स पाहिजे असेल तर बरोबर आता सगळे वारकऱ्यांचे फोटो पाहिजे तर मला वारकऱ्यांचे फोटो इंटरनेटवर मिळतात. मला हत्ती त्यांना काहीतरी हत्तीने त्यांना सलामी दिली असं वर्णन आहे, तर हत्तीचे फोटो पाहिजे तर मला इंटरनेटवर मिळतात. त्या काळी काहीच नव्हतं. अशा काळामध्ये महाराजांनी काय लीला केली तुम्हाला सांगतो. माझी घरची परिस्थिती अतिशय सामान्य होती. मी नुकताच दुखण्यामधनं जवळपास माझ्या 2.5 वर्ष पूर्ण बेड रिटर्न राहिल्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. एक चित्र मिळण्यासाठी मला त्याला तारेवर कसरत करावी लागत होती. घर चालवणं अतिशय कठीण जात होतं, आणि पाठीचं दुखणे माझं पूर्ण गेलेलं नव्हतं. मला असा कमरेपासून छातीपर्यंत भला मोठा एक असा पिंजरा माझ्या पोटाला आणि पाठीला असा बाहेरनं लावलेला होता, आणि त्याच्यावरनं मी शर्ट घालायचो. मला हे अतिशय सांगायला आज लाज वाटत नाही, कारण हे सगळं मी अनुभवलंय. आणि त्यावेळेला असं चित्र मला करायला आलं. काय लीला असतात तुम्हाला सांगतो. तर अंत्ययात्रेचं चित्र काढण्यासाठी माझ्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान ते होतं. तर चित्रासाठी मला हत्तींचा रेफरन्स पाहिजे होता, आणि मला एकदम आठवलं की बरोबर एक 6-8 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये रानडे बालक मंदिरामध्ये अक्कलकोट अन्नछत्राची पालखी पुण्यामध्ये येते. त्या पालखीचा हत्ती आला होता, आणि त्या हत्तीच्या पालखीला मी, माझी बायको आणि मुलगा आम्ही दर्शनासाठी तिथे गेलो. आणि माझा मुलगा त्याला 3 वर्षाचा होता, 2.5-3 वर्षाचा, आणि मला पाठीचं दुखणं असल्यामुळे त्या हत्तीला केळी खायला घालायची असं तो सारखं मागा लागला. म्हणून ती केळी आणण्यासाठी बाहेर गेली, आणि माझ्याकडे माझ्या मेहुण्याने दिलेला कॅमेरा होता, आणि त्याला त्या कॅमेरामध्ये पूर्वी आठवत असेल तर रोलचे कॅमेरे असायचे पूर्वी. तो 55 रुपयाचा 45 रुपयाचा काहीतरी रोल टाकून, त्या एकच सिंगल रोल होता त्याच्यामध्ये, आणि मी तो कॅमेरा घेऊन तिथे गेलो होतो की आपल्या हत्तीचा फोटो काढता येईल म्हणून, किंवा त्या ह्याचा फोटो काढता येईल, हत्तीचा फोटो काढता येईल असंही डोक्यात नव्हतं. आणि मी त्या माझ्या मुलाला त्याला म्हणलं, तो हत्तीच्या तिथे उभा राहा, मी तुझा हत्तीवर फोटो काढतो. तर म्हणून हत्तीच्या तिथे मी फोटो काढण्यासाठी म्हणून कॅमेरा हातात धरला, आणि माझ्या डोळ्याची पापणी लवायच्या आत त्या हत्तीने सोंडीने माझ्या मुलाला असं पोटामध्ये लपेटलं, आणि असं वरती उचललं, आणि माझ्या पोटात गोळा आला. कारण हत्तीने एकदम इतकं भयंकर अशी काहीतरी कृती केल्यामुळे, आणि त्या माझ्या मुलाला डायरेक्ट असं उचलल्यामुळे माझ्या भीतीचा गोळा पोटात आला. आणि माझा मुलगा तिथे अतिशय त्याच्या चेहऱ्यावरती अतिशय कमालीच्या तो हसत होता वरती, आणि हत्तीने त्याला असं सोडलेली वरती धरलेलं होतं. मी कसा बसा घाबरत 2 फोटो त्याचे काढले, पण मला कुठेतरी भीती वाटत होती की त्या हत्ती आहे शेवटी, तो जनावर आहे ते बघून तो भाऊ कुठेतरी होता, तो धावत आला. त्याने मग त्या पद्धतीने त्याला कंट्रोल केल्यानंतर त्याने माझ्या मुलाला असं सोडलेली खाली ठेवलं. त्याला खाली ठेवल्यानंतर माझ्या जीवात जीव आला.
मग नंतर तो हत्तीला वेगवेगळ्या पोजेस द्यायला लागला आणि मागच्या 2 पायावरती बसला, पुढचा पाय असा केला, मग सोंड वरती केली. तर तो माहूत म्हणला म्हणे तो तुमच्यावरती खूप खुश आहे, म्हणजे तुम्ही त्याचे फोटो काढा म्हणजे. तर मला इतकं आश्चर्य वाटलं की तो हत्ती वेगवेगळे पोजेस मला देत होता आणि मी एक आर्टिस्ट असल्यामुळे मला त्याच्यात त्या हत्तीच्या पोजेसमध्ये सौंदर्य दिसायला लागलं की ते जिथे त्याच्या मी भरा फोटो काढायला सुरुवात केली आणि मी शेवटचा फोटो संपेपर्यंत माझा कॅमेऱ्यातला रोल सगळा संपून टाकला त्या हत्तीवरती. वेगवेगळ्या अँगलनी ते फक्त हत्तीचे फोटो काढले. परिस्थिती अशी होती की तो रोल नंतर मला वॉश करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते, धुवून डेव्हलप करून त्याचे फोटो काढावेत ही परिस्थिती नसल्यामुळे तो कॅमेराचा रोल मी माझ्या कपाटामध्ये ठेवून दिला आणि 7-8-10 महिने मी विसरून पण गेलो की असं काय आपल्याकडे रोल आहे. बरोबर देवस्थानकडनं मला अंत्ययात्रेचं चित्र आलं की त्या चित्रामध्ये राजाच्या अक्कलकोटच्या राजांकडनं आलेला संपूर्ण इंतजाम असल्यामुळे तसं चित्रात मला ते चित्रात काढायचं होतं. म्हणून मी हत्तीचे फोटो शोधत होतो आणि मला एकदम आठवलं की अरे आपण हत्तीचे असे फोटो आपण काढलेत आणि त्या कॅमेरामध्ये. मग ते काय लागणार आहे त्याविषयी काहीतरी 70-75 रुपये मला वाटतं त्याला काहीतरी रोल डेव्हलप प्रिंटिंग करायला लागायचे, 60-65-75 रुपये लागायचे. तो रोल मी डेव्हलप करून आणला, त्यातनं ते रेफरन्स घेतले. आता मुख्य विषय असा होता की महाराजांची अंत्ययात्रा महाराजांना बसवून नेलं तर बाबा लिंगायत पद्धतीची ही अंत्ययात्रा हे किती भयंकर प्रकार आहे, आपण कधी आयुष्यात बघितलं नाही असा विचार करून झोपलो. अत्यंत माझा जवळचा एक मित्र आहे किशोर रेडे म्हणून, त्या माझ्या अतिशय जवळच्या मित्राचा धाकटा भाऊ पहाटे गेल्याचा फोन आला 3-3:30ला. हा माझा मित्र किशोर लिंगायत असल्यामुळे शिवापूरला त्याचं सगळं मूळ घर त्यांचं शिवापूरला पुण्यामध्ये. ते शिवापूरचे ते सगळं लिंगायत लोकांचं गाव आहे. तिकडे बघा मी चित्राची सुरुवात करायला आणि माझ्या मित्राचा सख्खा भाऊ दुर्दैवाने जायला एक वेळ आली आणि मी पहाटे आम्ही 4-4:30-5 वाजता शिवापूरला पोहोचलो आणि सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांची ती लिंगायत पद्धतीची संपूर्ण अंत्ययात्रा मला तिथे ती त्या परिस्थितीमध्ये अटेंड करावी लागली. आणि मला महाराजांनी जणू काही मला ती मुद्दामून अंत्ययात्रा माझ्यासाठी ती त्यावेळेला घडवून आणली की ती तू बघ तुला कळेल. आणि माझ्यासाठी अजून एक त्याला सगळ्यात मोठं आव्हान काय होतं तर जेव्हा ट्रस्टीने माझ्यावर जबाबदारी टाकली होती की शेखरजी तुम्हाला ही 3 चित्र करायची, तर म्हणलं ह्याच्यासाठी किती वेळ मिळेल म्हणलं. तर ते ट्रस्टी असे एकमेकांकडे बघितले, ते म्हणले आम्हाला 10 दिवसात पाहिजेत म्हणले. तर मी त्यांना म्हणलं मे बी हिंमत केली म्हणायची, अहो म्हणलं फडणवीस सरांना तुम्ही 60 चित्रासाठी म्हणलं 18 वर्ष दिली म्हणलं, त्यातली त्यांनी 57 चित्र केली, त्याच्यासाठी त्यांना 16-18 वर्ष लागली. मला कमीत कमी म्हणलं त्याच्यासाठी 1 वर्षभर तरी द्या. नाही म्हणले पुढच्या 15 दिवसात म्हणले आपल्याला म्युझियमचं ओपनिंग करायचंय म्हणले, आम्हाला चालणार नाही म्हणले, ही चित्र आम्हाला आत्ता पाहिजेत म्हणले. 10 ठिकाणी 15 दिवस घ्या म्हणले, पण 15 दिवसात 3 चित्र झाली पाहिजे. विचार करून बघा, 15 दिवसात म्युझियमला लावायची 3 चित्र करायची आणि जेव्हा माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा माझी तयारी नाही, अभ्यास नाही, मॅच्युरिटी नाही, माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे रेफरन्सेस नाहीत, स्वामीचरित्राचा विशेष असा काही अभ्यास नाही, पण महाराजांनी माझ्याकडनं 12 दिवसामध्ये त्या काळात ही 3 चित्र करून घेतली. अत्यंत म्हणजे मी आज विचार करतो की हे काय विलक्षण स्वामी महाराजांचं प्रेम होतं. म्युझियमची चित्र आपल्याकडनं त्या 10 दिवसात 12 दिवसात व्हावीत. आणि महाराजांचं बाल रूपात प्रकट झालेलं जे चित्र आहे ते मी करत असताना माझ्याकडे एक लाकडी इजल होता. त्या लाकडी इजलवरती चित्र ठेवलं होतं आणि मी ज्या भाड्याच्या आमच्या रेंटलवर घेतलेलं जे छोटं घर होतं, अतिशय छोटं, ते बाहेरची 8 बायाची खोली होती आणि त्याचा मागचा दरवाजा ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे मागचा दरवाजा एका छोट्याच्या बाहेरच्या बागेमध्ये उघडायचा. तिथे मोठं औदुंबराची 3 भव्य झाडं होती आणि एक इकडे एंट्रन्स होता, 2 एंट्रन्स होते. तो बागेच्या साईडच्या एंट्रन्सनी तुम्ही बघितलं असेल भारद्वाज पक्षी कधी घरात येत नाही. तर तेव्हा मी ते चित्र करायला जेव्हा सुरू केलं, महाराजांचं बाल रूपात महाराज प्रकट झाले, तेव्हा माझ्या इजलवरती भारद्वाज येऊन बसला. आणि भारद्वाज जनरली आपण भारद्वाज पक्षी आपल्याला दिसला तर आपण शुभ शकून समजतो आणि भारद्वाज पक्षी घरात कधीच येत नाही. आणि भारद्वाज पक्षी येऊन माझ्या इजलवरती येऊन बसला की ज्या चित्रावर मी कॅनव्हास लावलेला होता की ज्याच्यावर महाराज बाल रूपात प्रकटले, हे चित्र मी करायला घेतलं होतं. तर माझ्या मनात असं आलं की स्वामी महाराज बाल रूपात धरणीत उभं प्रकटले, हा पृथ्वीवासियांसाठी शुभ शकून आहे, हे कदाचित महाराज आपल्याला सुचवत आहेत. म्हणून मी त्या चित्रामध्ये
भारद्वाज काढला. त्या काळामध्ये निसर्ग चित्रांचा अभ्यास माझ्याकडनं सतत होत होता. म्हणजे त्या बेड रिटर्न होण्याच्या आधीचा का जवळपास 7-8-10 वर्ष मी निसर्ग चित्र करायला अनेक ठिकाणी जायचो. त्यामुळे निसर्ग चित्रांचा अभ्यास थोड्याफार प्रमाणात होता. त्याचा फायदा मला त्या चित्रासाठी झाला. तर ते चित्र आनंदनाथांना महाराजांनी मुखात पादुका काढून दिल्या ते चित्र आणि तिसरं चित्र महाराजांची आमच्या यात्रा अत्यंत विलक्षण प्रासादिक स्वरूपामध्ये प्रकटली. त्या 3 चित्रांमुळे सगळ्या ट्रस्टींचा माझ्यावरचा विलक्षण विश्वास वाढला आणि माझं भाग्य की या सगळ्या त्या काळातल्या सगळ्या ट्रस्टींनी माझ्यावर खूप प्रेम खूप विश्वास दाखवल्यामुळे माझ्याकडनं खरंच मोठं कार्य त्यावेळेला घडलं. विराट रूप दरबाराची भव्य चित्र माझ्याकडनं अक्कलकोट म्युझियमला लागली. विराट रूपातलं चित्र केल्यानंतर जिथे महाराजांची लंगोटी आहे तिथे म्हणजे ते मुलाधाराचं स्थान आहे. त्या मुलाधाराच्या विराट रूप असल्यामुळे संपूर्ण शरीरावरती देवता आहे. तर मुलाधार अस्तित्व नित्यम तम शक्तित्रयात्मका त्या स्वरूपात मुलाधाराच्या स्थानावरती म्हणजे जिथे आता लंगोटी तिथे गणपती काढलेला होता. आणि काळ असा होता की सगळ्याच प्रकारची लोक तुम्हाला भेटतात. तर त्याला त्या माझ्या चित्रावरती कुणीतरी असं पत्र लिहिलं होतं की या चित्रामध्ये महाराजांच्या अशा या ठिकाणी लंगोटीच्या ठिकाणी गणपती काढल्यामुळे आमच्या भावना दुखावल्यात. तर मग ट्रस्टीनी सुद्धा ते चित्र काही महिने झाकून ठेवलं होतं. आणि मग मला माझे पुण्यातले बरेच स्वामी परिवारातले हितचिंतक जी अभ्यासू मंडळी होती ती सांगायची की अरे शेखर तू त्या ट्रस्टीने हे समजून सांग. तर मी एक सांगितलं की म्हटलं चित्र मला अक्कलकोटला अर्पण करणं एवढंच माझं मुख्य काम होतं. ते चित्र कधी लावायचं का नाही हे सर्वस्वी त्यांचा निर्णय, आपण त्याच्यात पडायचा नाही. आणि हा माझा पहिल्यापासून भाव होता त्यामुळे मी त्याच्यात पडणार नाही ठरलं होतं. पण 4-5 महिन्यानंतर अक्कलकोटला जेव्हा शंकराचार्य करवीर पीठाचे शंकराचार्य अक्कलकोटात आले तर तेव्हा सुभाष शिंदे ट्रस्टी जे होते त्यांना ते चित्र दाखवलं आणि ते म्हणले या चित्रामध्ये यत्किंचितही चूक नाहीये म्हणले. चित्रकाराला म्हणले पुण्यामधनं बोलून घ्या, त्याला म्हणून येताना तुझं कलर मटेरियल घेऊन ये, सुताराला घेऊन ये. तर त्या चित्राला पुन्हा ओपन केलं आणि ते भव्य दिव्य चित्र असल्यामुळे फ्रेम सकट त्याचं वजन सुद्धा 300 किलो वजन होतं त्याचं चित्राचं. 8x6 भव्य कॅनव्हास, जवळपास 25 mm प्लाय होता, 12 का 18 mm ची ग्लास होती, 250-300 किलोच्या पुढे वजन होतं त्याचं आणि त्याला मोठी मोल्डिंगची फ्रेम. ते सगळं पुन्हा फ्रेम काढली. मला शंकराचार्यांनी एकच सांगितलं, ते मला म्हणले तुझं चित्र अजिबात चुकीचं नाही म्हणले, पण ज्या ठिकाणी चित्र काढलंय तिथे जी सामान्य लोक चित्र बघायला येतात त्यांच्या दृष्टीने ही जागा म्हणजे काय, लंगोटीची जागा म्हणजे तिथेच गणपती आला म्हणजे त्यांच्या भावानं दुखवलं असं त्यांच्या मनात येणार. म्हणजे त्यांना तू मूलाधार स्थान वगैरे असं काही सांगितलं तर त्यांच्या डोक्यात पण शिरणार नाही, त्यांना काही असलं माहिती नसतं. तर एक काम कर म्हणले, तिथला गणपती म्हणले जो एक तर गणपती आहे तो तिथला पुसून एक तर तिथं नुसता ओम काढ, ओम म्हणजे सुद्धा गणपतीच आहे म्हणले, नुसतं ओंकार काढ. लोकांना काय म्हणले त्याच्यात गणपती काढायला पाहिजे अशी काही गरज नाही. हे त्यांनी सांगितल्यामुळे मी तो ओंकार काढला आणि स्वतः करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी ट्रस्टींना सांगितलं की हे चित्र तुम्ही निसंशयपणे म्युझियम मध्ये लावा आणि हे स्वामींनी करून घेतलंय. आणि तेव्हा विद्याशंकर भारती मला असं म्हणले, अरे वा म्हणले करून घेणारे महाराज आहेत म्हणले, त्यांची जर इच्छा नसेल ना तर या चित्रातली एक रेस सुद्धा तू काढू शकला नसता. आणि जेव्हा शंकराचार्य असं म्हणले तेव्हा माझ्या जीवात जीव आला. ते मला म्हणले हे महाराज त्यांच्या इच्छेने तुझ्याकडनं करून घेत आहेत, तुझ्याकडनं त्यांनी ते करून घेतलंय. हा आता ते जे काही चित्रातला जो थोडा बदल पाहिजे तो मी तुला माझ्या धर्माचं मला जे काही त्याच्यातलं ते आहे त्याप्रमाणे तुला मी सांगतो तेवढा फक्त बदल कर आणि बेलाशक चित्र लावा. आणि चित्र म्युझियम मध्ये लागलं. काळाचा महिमा माझ्याकडनं हे सगळं झालं. त्या तो काळ सगळा लोटला आणि वयाच्या अत्यंत तरुणपणामध्ये मला म्युझियमची 3 चित्र तयार करायला मिळाली की जी माझ्यासाठी आत्ता सुद्धा धडकी बनवणारी आहेत. की आत्ता सुद्धा मला पोथीचं चित्र करायला आलं किंवा असे जर कधी चित्र करायला येणार असं वाटतं की कधी कधी म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये अभ्यास तुम्हाला कॉपी चित्र जेव्हा असतं ना, आता स्वामींचं चित्र मला रोज बसलेल्या बैठकीतल्या मुद्रिकेत काढायचे. आता वर्षोनवर्ष इतकी चित्र केल्यामुळे आता काही वाटत नाही, पण त्यावेळेला मात्र तुम्हाला जेव्हा एखादं चित्र कॉपी न करता नव्याने चित्र काढायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र इथे तुमची सगळ्याचीच परीक्षा असते. महाराजांनी मला त्या परीक्षेतनं पास केलं. अक्कलकोटचे ट्रस्टी, अक्कलकोटचे सर्व पुजारी यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. म्हणजे मी असं कुणाचंच त्याचं करणार नाही. मी अजून सुद्धा त्यामुळे माझ्या तिथे गेल्यानंतर मी कधीच म्हणजे देवस्थान आणि वटवृक्ष मंदिर त्यांचे माझ्यावर इतकं प्रचंड मोठं ऋण आहे की या लोकांनी माझ्यावर प्रेम केल्यामुळे माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळे माझ्याकडनं त्या काळामध्ये ही चित्र झाली.
अगदी पहिलं चित्र केलेलं समाधी मठात केलेलं पहिलं माझं विष्णुरूपातलं चित्र, पूर्ण बेड रिटर्न असताना केलेलं चित्र आहे. नंतर शिवस्वरूपातलं उभं चित्र जे मी नंतर अक्कलकोटच्या अन्नछत्राला अर्पण केलं. नंतर अतिभव्य ही 2 चित्र, विराट रूप आणि दरबारची भव्य चित्र. नंतर अक्कलकोट समाधी मठासाठी चोळप्पा स्वामी महाराज आणि चोळप्पा आणि स्वामी महाराजांचं अतिशय भव्य मोठं चित्र, तेही तिथे मी त्या मठाला अर्पण केलं. आता पुढे मागे जेव्हा मठाचा जीर्णोद्धार होईल तेव्हा ते मठात कधीतरी लागेल. आता सध्या ते धनंजय गुरुजींच्या घरात तिथल्या त्यांच्या इथे त्यांनी ते ठेवलंय, तेही लागेल. आज हे सगळं जे घडलंय हे सगळं स्वामी इच्छेने. आत्तापर्यंतचा माझा जो प्रवास जो झालाय, साधारणपणे 25-26 वर्षाची चित्र, स्वामी महाराजांची, दत्त संप्रदायाची चित्र, आणि त्यातलं मेजरली काम अक्कलकोट महाराजांचं. त्या चित्रातल्या काही निवडक चित्रांचा संग्रह आज मी माझा गुरुस्पर्श नावाच्या चित्ररूपाने तो आणलाय. आणि हा चित्रसंग्रह त्याला गुरुस्पर्श नाव दिलंय. नाव दिलंय कसलं, हे महाराजांनी सुचवलेलं नाव आहे. की आज मला असं वाटतं की नाव सुद्धा इतकं अप्रतिम आपल्याकडनं त्याच्यावरती आलं आपल्यासाठी, की जे कुठेही वापरलं गेलेलं नाहीये. मला त्याचा पेटंट मिळवताना सुद्धा कुठे अडथळा आला नाही. आणि या गुरुस्पर्श पुस्तकामध्ये आनंदनाथ महाराजांच्या दिव्य अभंग त्याच्यात एका बाजूला आहे, एका बाजूला माझी चित्र, अशा स्वरूपाचं ते पुस्तक केलंय. स्वामी भक्तांना तर आवडेलच, पण दत्त संप्रदाय मानणाऱ्या सगळ्यांनाच पुस्तक आवडेल. आणि एवढी मोठी हिंमत केली आहे. मला कल्पना नव्हती की आपल्याकडनं कधीतरी आयुष्याच्या याला कधीतरी एवढं मोठं. माझी आई सारखं म्हणायची की तू केलेली सगळी चित्र तुझी एकत्र कुठेतरी यायला पाहिजे, तर एखादं पुस्तक कर. 3 वर्षापूर्वी माझ्या आईने देह सोडला. गुरुपुष्यामृत होता, एकादशी होती. एकादशी आणि माझ्या आईने सुद्धा माझ्या ते लहानपणापासून केलेले संस्कार, स्वामी महाराजांची विशेष भक्ती माझ्या आईमुळे खरं तर मला जास्त जडली असं म्हटलं तरी चालेल. आईचा विलक्षण स्वामींवरती विश्वास होता. आणि आईने माझ्या जेव्हा देह सोडला तेव्हा माझ्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. वर्षभर कॅन्सरच्या व्याधीने ती जेव्हा त्रस्त होती, कधीही माझ्या आईला मी आजारामुळे तिचे चेहरा पडलाय, तिच्या चेहऱ्यावर दुःख आहे, तिला वेदना आहे, कधीच पाहिलं नाही. या उलट मला आठवतं शेवटचे 3 महिने माझ्या आईने जेवढी उपासना केली आहे ना, अशी उपासना मी आत्ता सुद्धा नाही करू शकत. अक्षरशः शेकडो हजारो पाठ केले. कालभैरव अष्टकाचे माझ्या आईने त्यावेळेला माझ्याकडे 1000च्या वर पाठ केले. नंतर ओम एका गणपती स्तोत्राचा मला स्तोत्र पटकन आठवत नाही. त्या गणपती स्तोत्राचे तिने 1000 पाठ की मला तिने सांगून केले की हे मी तुझ्यासाठी करते असं सांगून तिने 1000 पाठ केले. आणि माझी त्याला गणेश सहस्त्रनामाची उपासना गेली 5 वर्ष अखंड चालू होती. आणि माझी आई जेव्हा शेवटची अवस्था जेव्हा जवळ आली होती, अगदी निर्विकार चेहरा होता, प्रसन्न होती अगदी. आणि माझ्या भावाचा फोन आला. माझं स्वामींचं पेंटिंग चालू होतं आणि धाकट्या भावाचा फोन आला की शेखर लगेच घरी आहे. आणि इथून साधारण माझ्या घरापासून साधारणपणे 1-1.5 किलोमीटरवरती माझा धाकटा भाऊ, आई वडील तिथे राहत होते. माझं स्टुडिओवर कामामुळे मी थोडंसं बाजूला 1 किलोमीटर राहत होतो. आणि माझं सारखं लक्ष होतं की आम्ही प्रत्येक दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ एकमेकांशी संपर्कात होतो. पण जसा भावाचा फोन आला तेव्हा मी सगळं थांबवलं आणि मी, माझी बायको, मुलगा आम्ही तिथे गेलो. माझी धाकटी बहीण, तिचा नवरा आणि तिचा मुलगा ते तिथं आलेले होते. माझे वडील घरात होते आणि माझा धाकटा भाऊ, त्याची बायको आणि त्याची मुलगी घरात होते. आम्ही फक्त घरातले तिथे होतो आणि आईला शेवटची घरघर लागलेली होती. आणि किती तुम्हाला सांगतो, तेव्हा सुद्धा भावाच्या मांडीवर डोकं आणि माझ्या मांडीवर पाय. आणि मी गणेश सहस्त्रनाम म्हणत असताना नुकताच गुरुपुष्य लागलेला होता आणि आईने देह सोडला. हे सुद्धा मला का हे वाटतं की महाराज देहाला तुम्हाला सुद्धा मुक्ती देताना सुद्धा काय विलक्षण पद्धतीचे त्याच्या योग्यतेप्रमाणे किंवा साधनेप्रमाणे त्याला मुक्तीचे देव हे देतात. माझ्या आईला ते सुद्धा मिळालं. आईच्या इच्छेमुळे, आज आईच्या आशीर्वादामुळे माझं गुरुस्पर्शाचं पुस्तक मार्गी लागलं. खूप मोठा आशीर्वाद आईचा होता. मी तर असं एवढं मानतो की स्वामी साईबाबा, तुम्ही देवता किंवा सर्व देवता किंवा अवतरी सत्पुरुषांपेक्षा सुद्धा उपास्य देवत, आराध्य देवत पहिले आई वडील पाहिजे. माझ्या मते आई वडिलांना जो सांभाळतो किंवा त्यांना त्यांच्यावर प्रेम करतो ना,
त्यांनी देवतेची उपासना नाही केली तरी फरक पडत नाही. आपल्या पत्रिकेतले चंद्र आणि सूर्य जे असतात त्याचं बळ, आईवडिलांवरचं प्रेम किंवा आईवडिलांचं संपूर्ण, तुम्ही आईवडिलांचं सगळं करा, चंद्र आणि सूर्य तुमच्या पाठीशी राहतात. हा अर्थात माझा भाव आहे. त्याच भावामुळे गुरुस्पर्श अस्तित्वात आलं. हे गुरुस्पर्शाचं पुस्तक आहे. त्या सुंदर भला मोठा साईज त्याच्यासाठी घेतलाय. तुम्हाला सगळ्यांनाच हे पुस्तक नक्की आवडेल. कदाचित हे दिसेल की नाही मला माहिती नाही. आणि मग आतमध्ये ही सगळी चित्र आहेत त्या पुस्तकात, ती तुम्हाला बघितल्यावर नंतर कळतील. हे संपूर्ण पुस्तक मी आनंदनाथ महाराजांचे नातू गुरुनाथभाऊ वालावलकर, की ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात हे परम भाग्याचे क्षण आले. माझ्याकडनं या स्वामींची सेवा इतकी वर्ष सातत्याने 25 वर्ष सलग माझ्याकडनं झाली. आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय आयुष्यात त्यांचं माझ्या आयुष्यात येणं हे निर्विवादपणे खूप भाग्याचं होतं. आणि आज हे जे काही सगळं उभं राहिलं ते केवळ आणि केवळ त्यांचे आशीर्वाद आहेत. मी तर असं समजतो की साक्षात आनंदनाथ महाराज गुरुनाथांच्या रूपाने माझ्या घरामध्ये वावरले. दर महिन्यामध्ये एकदा दोनदा माझ्याकडे यायचे आणि देह सोडायच्या आधी तर ऑलमोस्ट जवळपास शेवटचे 2 महिने गुरुनाथभाऊ माझ्या घरी राहायला होते. कधीही विसरू शकणार नाही. त्यांचा सहवास, त्यांचं प्रेम आणि त्यांच्यामुळे आलेले स्वामींच्या अनुभूती, या सगळ्याचा परिपाठ म्हणजे आज तुम्हाला दिसत असलेले शेखर साने म्हणून माझं जे छोटंसं अस्तित्व थोडंसं जे आहे ते फक्त त्यांचे आशीर्वाद आहेत. मला तसे तर खूपच सत्पुरुषांचे आशीर्वाद मिळाले, पण विशेष करून या आनंदनाथ महाराजांचे नातू गुरुनाथभावांचे आशीर्वाद. मी कधीही आयुष्यात मी नेहमी असं म्हणतो की मी किती मोठा आपल्याला महाराजांना मी नेहमी सांगतो की मला अहंकार कधी घेऊ नका. स्वामींकडे फक्त कधी काय मागतो तर फक्त एकच मागतो की सद्बुद्धी द्या आणि अखंड तुमची सेवा द्या. या पलीकडे मी माझ्या स्वतःच्या शरीराची कुठल्याही परिस्थितीची तक्रार माझ्या उभ्या 24 वर्ष 25 वर्षात मी कधी महाराजांच्याकडे केली नाही. आणि हेच मी त्या गुरुमाऊलीकडनं शिकलो. आम्ही त्यांना प्रेमाने सगळे अण्णा म्हणायचो आणि त्यांच्याकडनं मी हेच शिकलो आम्ही. मला अजून आठवतं जेव्हा पहिल्यांदा गुरुनाथभाऊ आमच्या घरी आले होते, तेवढा एकच अनुभव सांगतो आणि आज मी इथे थांबतो. ते जेव्हा पहिल्यांदा आले होते तर त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे मी अक्कलकोट दरबारचं भव्य पेंटिंग आनंदनाथांच्या अभंगांवरनं करतोय हे समजल्यामुळे एकदा आदल्या दिवशी मला त्यांचा फोन आला आणि काही मंडळी मला म्हणली की गुरुनाथभाऊ वालावलकर आनंदनाथांचे नातू तुमच्याशी बोलतायत. आणि मग फोनवरती बोला की मला पहिल्यांदा कळलं की आनंदनाथ महाराजांचे कुणीतरी वंशज आहेत. तोपर्यंत मला हे पण माहिती नव्हतं. आणि मग ते गुरुनाथभाऊ माझ्याशी बोलायला लागले. ते मला म्हणले, अरे मला तू माझ्या आजोबांच्या अभंगावरनं चित्र काढलंय आणि ते बघायला म्हणे मला तुझ्याकडे पुण्यात उद्या यायचंय म्हणलं. तर मला इतका आनंद झाला की कुणीतरी आनंदनाथांचे नातू आपल्याकडे येत आहेत. तोपर्यंत ते कोण काय आहेत कसे आहेत काही माहिती नव्हतं. आणि बुवा जेव्हा आमच्याकडे येणार तर माझ्या काही समवयीन मित्र 25-30च्या वयातले आम्ही सगळे नेहमी एकत्र भेटायचो आणि सगळ्यांना आध्यात्मिक बढाया मारायची, माझ्या सकट सगळ्यांना आध्यात्मिक बढाया मारायची सवय होती. ती कदाचित त्यावेळेस असलेल्या मॅच्युरिटी नसल्यामुळे, अभ्यास नसल्यामुळे, स्वतःची साधना नसल्यामुळे ती गोष्ट आपल्यात येते. तशी आमच्या सगळ्यांमध्ये होती. तर माझा एक मित्र होता, तर तो त्याला आम्ही असे एकमेकांशी बोलत असताना तो मला दादा म्हणायचा. मला म्हणला, दादा आपण मठा बेटात काही जात नाही म्हणला, स्वामी आपले इथं आहेत असं तो सांगत होता. अशाच पद्धतीचे आम्ही सगळेजण काय बढाया मारत होतो. दुसऱ्या दिवशी गुरुनाथभाऊ आमच्या घरी पुण्यामध्ये आले. त्यांना घ्यायला मी गेलो. त्याला काही गाडी मला स्कूटर होती, मी आणि माझा एक मित्र त्यांना आणायला गेलो. अतिशय तेजस्वी पांढरे शुभ्र कपडे घातलेले आणि कपड्याला असं महाराजांसारखं यू आकारातलं गंध लावलेलं, पांढरी शुभ्र दाढी, अतिशय देखणे आणि तेजस्वी. जेव्हा माझ्या घरी पहिल्यांदा आले तेव्हा आम्ही त्यांचं तेज बघून सगळे हरपलो सगळे. आणि माझे जे मित्र आम्ही आदल्या दिवशी सगळे
ज्या वड्या मारणाऱ्या गप्पा मारत होतो ते सगळे आम्ही त्यांच्या पायापाशी बसलो. आणि मग मी त्यांना प्रार्थना केली की म्हणलं मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला प्रार्थना करतो की म्हणलं या आमच्या सगळ्यांना तुमचे अनुभव ऐकायची इच्छा आहे म्हणलं, तर आम्हाला काही सांगाल का? ते म्हणले कसले अनुभव? म्हणले अनुभव बिनुभव काही नसतं म्हणले, ह्या आजूबाजूला जे घडतं ते सगळे अनुभवच आहेत म्हणले. झाडाचं पान सुद्धा म्हणले हालत नाही म्हणले, आणि जे हालतं तो सुद्धा अनुभव आहे म्हणले. आपला श्वास चालतोय तो पण अनुभव आहे. आपल्याला रात्री झोपल्यानंतर सकाळी जी जाग येते ना तो सुद्धा अनुभव आहे. आज म्हणे मी वेंगुर्ल्यावरून तुम्हाला भेटायला आलोय हा पण अनुभव आहे. लक्षात ठेवा म्हणले, अनुभव वगैरे असं काही नसतं म्हणले. प्रत्येक घडणारी जी घटना आहे, घडून गेलेली घटना आहे, तो प्रत्येक अनुभव आहे. मग काय काय अनुभव म्हणून म्हणे तुम्ही हे करणार म्हणजे काय काय तुम्हाला सांगू? तरी मी त्याला हट्ट केला, नाही म्हणलं बुवा, म्हणलं आमच्या सगळ्यांची इच्छा की तुमच्याकडनं काहीतरी ऐकायचं म्हणलं आम्हाला माहिती आहे म्हणलं तुम्हाला खूप स्वामींच्या तुमच्याकडे खजिना आहे म्हणलं अनुभवांचा. असं म्हणल्यानंतर त्यांना एकदम भरून आलं. त्यांनी डोळे मिटून घेतले, त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागलं. एक 2-3 मिनिटं ते असे बसले असतील डोळे मिटून, त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. मग त्यांनी डोळे उघडले, आम्ही सगळे असे पायापाशी त्यांच्या इथे खाली बसलेलो होतो, ते खुर्चीवर बसलेले होते. आणि त्यांनी असे सगळ्यांकडे असं बघितलं आणि बघून असे एक पॉज घेऊन थांबले आणि म्हणाले, इथं बसलेल्यांपैकी काही जण म्हणतात माझ्या इथं स्वामी आहेत. त्यांना मी एवढंच सांगेन, ही जागा तेवढी स्वच्छ ठेवा, स्वामी समर्थ. बस एवढं एक वाक्य फक्त बुवा बोलले. जो माझा मित्र म्हणला होता आदल्या दिवशी की माझ्या इथं स्वामी आहेत, आपण काय मंदिरात जात नाही, तर तो उठला, मला म्हणला आईला म्हातारा डेंजर आहे म्हणला. आणि त्यांनी म्हणजे स्कॅनर लावलेला आहे त्या म्हाताऱ्याने, असं तो माझ्या कानामध्ये बोलला. त्यांच्या पाया पडला आणि निघून पळून गेला. ते भय होतं सगळ्यांचंच आमच्या. आणि तो असं बोलून पळला. आणि आम्हाला सगळ्यांनाच कळलं की जे आपण आदल्या दिवशी बोललो ते मुखातले शब्द त्यांच्या मुखातून आता येत आहेत. ज्या विभूतीच्या शोधात मी या स्वामी सेवेत असताना होतो, ती विभूती माझ्या घरात पोचलेली होती. त्यांचे चरण हे माझ्यासाठी नंतर इथं कोरले गेले. आम्ही त्यांना घट्ट त्यांचे पाय धरले आणि तिथून त्यांचे झालो, ते आमचे झाले. म्हणून हे संपूर्ण गुरुस्पर्श आज मी पूर्णात बुवांना अर्पण केलं. ही संपूर्ण जी काही चित्रसेवा माझ्याकडनं या 25 वर्षात झाली ती सगळी बुवांच्या चरणी अर्पण केली. असो, आज जे काही बोललो कुठेतरी बोलताना अनावधानाने, मी काही वक्ता नाहीये, मला बोलायची सवय नाही. ह्या अनुभूतीच्या चॅनलच्या माध्यमामुळेच मी खरं तर गेल्या या 5-7 सेशन मी सलग याच्यावरती बोलतोय. पण मी वक्ताही नाही. मला लहानपणापासून बोलायचं म्हटलं, अगदी शाळेत असताना माझं प्राईज, मला दरवर्षी चित्रकलेची प्राईज असायची दरवर्षी शाळेमध्ये असताना. आणि शाळेत सुद्धा प्राईज डिक्लेअर झालं आणि स्टेजवर घ्यायला जायचं असेल तर माझं इतकी धडधड वाढायची की मी स्टेजवरती सुद्धा जाऊ शकायचो नाही. तर मला बऱ्यापैकी माणसं, गर्दी, स्टेज या सगळ्याच एक खूप मोठा लहानपणापासून एक अशी धडकी होती. हळूहळू ती भीती आता माझी चिपायला लागली. त्याचंही कारण कदाचित तुम्ही सगळे आहात. बोलताना काही चूक झाली असेल तर सगळे मोठ्या मनाने मला क्षमा करा. पुढच्या भेटीसाठी जेव्हा प्रज्ञाताई आणि सगळी मंडळी, अनुभूती ग्रुपचे सगळे ॲडमिनिस्ट्रेशनचे लोक जेव्हा सांगतील तेव्हा पुन्हा आपल्या भेटीला येईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.